ज्यानं खऱ्या अर्थानं एक पडद्याच्या मागचा विजयाचा शिल्पकार गोलंदाजी म्हणून त्यानं कसं पणाला लावल्या. मी वाघाडी संघाच्या निलेश धापसी जो आज मात्र कला कौशल्य दाखवतोय. निलेश धापसी तो अभिनव पॅन्थर्स संघाचा गोलंदाज मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यानं प्रेशराईज करायला सुरुवात केलं पहिल्यांदा ते कोच चॅलेंजर संघाला आणि निलेश धापसीच्या नावानं जे मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. मी नम्र विनंती करतोय त्याला क्रीडा मंचावर येऊन त्यानं स्वीकृती करायची आहे मॅन ऑफ द मॅचची. कारण कमिटीशी पूर्ण सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय आम्हाला घ्यावा लागलाय. तर निश्चित रूपानं निलेश धापसी द मॅन फ्रॉम वाघाडी चा खेळाडू त्याला मी आमंत्रित करतोय मंचावर. आपण विना विलंब लगेचच यायचंय आणि आपल्या पारितोषिकाची स्वीकृती करायची आहे. तर सन्माननीय वैभवजी ठाकरे आशिषजी ठाकरे यांचा सत्कार सोहळा या क्रीडा मंचावर संपन्न होतोय. मी नम्र विनंती करेन विशाल ठाकरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते तर वैभव ठाकरे श्री गणेशजी 11 संघाचे ओनर आहेत आणि सन्माननीय त्यांचा आशिषजी ठाकरे हे दोन मान्यवर इथं उपस्थित झालेत. त्यांचा यथोचित सत्कार होतोय. तो चाहेंगे फिर एक बार मैदान में गुरुनाथ. पहिल्या चेंडूचा मारा होतोय. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी गुरुनाथ तांबे आपल्याचं सर्व स्वागत करतो. आमचे सहकारी मित्र निखिल सूरज पाटील आणि ठाकरे सर तसंच आमचे गुणित सहकारी मित्र या ठिकाणी तिवारी चांगल्या प्रकारचं काम निभावताना बिझनेस पंचांचं भूमिका निभावताना निश्चितच पहिल्या चेंडूचा मारा होतोय. पहिल्या चेंडूचा मारा घेऊन येतोय तो श्री सारंग चॅम्पियन संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन निखिल भोईर. पहिल्या चेंडूचा मारा होतोय. हायवे एंडकडे गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडू सामना करतोय पंकज पागदरे. शॉर्टमचा मारा पहिल्या चेंडूवर पंचांची हात दोन्ही रेषेत भूमितीचं प्रमेय या ठिकाणी सिद्ध केले पंचांनी. समांतर रेषा दाखवली गेली. धावसंख्येत अवंतर धावसंख्येने खातं खोलत येते. धावसंख्या 1 बिनबाद 1 अशी एकही चेंडू टाकता बघायला मिळते की पहिला चेंडू वाईटचा घोषित झाला. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. सन्माननीय विशाल ठाकरे यांना नम्र विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते निलेश धापसे एक हरहुन्नरी गोलंदाज एक उगवता सितारा रायझिंग प्लेयर ऑफ द वाडा तालुका आणि निश्चित रूपाने गुरुनाथ खेळपट्टीवर जबरदस्त खेळ चालू झालाय. कारण पंकज पागदरे एक मोठं वादळ आहे त्याला साथ दिली जाते. साधारणतः 28 वर्ष जाणे टेनिस क्रिकेट खेळले तो राकेश पाटील त्याच्या साथीने खेळ करणार आहे आणि मास्टर माइंड खेळ निश्चित रूपाने होईल. हा सामना मात्र नॉकआउटचा सामना असणार आहे कारण या सामन्यात करोवा मरोची लढत निश्चितच करोवा मरोची जो संघ विजेता ठरेल त्या संघाला मात्र एक संधी मिळणार पण जो संघ पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेतनं माघार घ्यावी लागणार आहे. कारण दोन सलामीचे फलंदाज तुल्यबळ जे मानले तर एका बाजूने राकेश पाटील आणि एका बाजूने पंकज पागधरे. पंकज पागधरे नावाचं जर ट्रम्प कार्ड ते जर वाजायला सुरुवात झाली की सगळे बँड वाजून जात आहेत. पुन्हा एकदा तोच पंकज पागधरे ऑन फायर होतोय. बघा षटकातील पुढच्या मारा करतोय गोलंदाज निखिल भोईर आणि आता मात्र फाईनच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला. थोडीशी उसळी घेण्याचा चेंडू होता. जोरदार अपील केला पंचांनी. अपील फेटाळून लावला पंचांनी. निश्चितच जोरदार प्रहार करण्याचा नाद केला होता. फाईन लेगच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज पंकज पागधरेने. निर्धाव जातोय चेंडू विसावा घेतोय पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात. आता मात्र पूर्णतः सांभाळून फलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार पुन्हा एकदा पंकज. पहिलं षटक प्रगतीपत्र आहे. 6-8 षटकांचा सामना असणार आहे. पहिले 2 षटक अनिवार्य पॉवर प्लेज असणार आहे. त्यामध्ये धावा जमण्याचा सिलसिला निश्चित आतापर्यंत सुरुवात झाली नाही परंतु एक अवांतरी धावसंख्येत भर पडली होती आणि वैयक्तिक संघाचं खातं खोललं गेलं होतं. पुन्हा एकदा तोच निखिल भोईर गोलंदाजी मार्गावर प्रस्थान करताना पंचांना पार करून आता मात्र गुड लेनचा मारा हवे ते बरा चेंडू परंतु निश्चितच निर्धाव गेला. चेंडू विसावतोय पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात. सुरेख चपळाईचं यष्टीरक्षण बघायला मिळते. पूर्णतः बीट झालाय फलंदाज. आतापर्यंत हात खोलण्यात मात्र मनाई केली ती फलंदाजाला. चांगल्या प्रकारे अचूक टप्पा बघायला मिळतो तो गोलंदाज निखिल यांच्याकडून माफ करा निखिल भोईर यांच्याकडून. पुन्हा एकदा पंकज पागधरे स्ट्राईक झोनवर हायवे एंडकडनं गोलंदाजी करताना पुन्हा एकदा निखिल भोईर त्याला सामोरं जातोय. उजव्याचा फलंदाज पंकज पागधरे मॅन ऑफ कंचाड. आता मात्र सुरेख चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू हलक्यात आणि खणून काढलाय तो वाईडिश लॉंग ऑनकडे जातोय चेंडू. 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 धावेची भर. वैयक्तिक धावा जबरदस्त सिलसिला जारी झाला आहे आणि पंकजच्या शैलीतून धावसंख्येत 2 अंकावर पोहोचली जाते. आतापर्यंत बघायला गेला तर षटकातील 5 चेंडूचा खेळ खेळून झाला. शेवटचा येणार एक चेंडू बघूया षटकातील शेवटचा मारा. काय चित्र आहे त्या शेवटच्या चेंडूवर निश्चितच थोड्याच वेळात स्पष्ट होईल. पुन्हा एकदा निखिल भोईर सामना करतोय राकेश पाटील. एक हुन्नरी नेतृत्व आहे क्रिकेटच्या जगतातील आणि या ठिकाणी त्रिफळाचित यष्टा उद्ध्वस्त फर्निचर बिघडून टाकलाय. ब्लॉक होलचा मारा करण्याचा प्रयत्न आणि यश मात्र निखिल भोईरच्या पदरात. मोठा झटका ते ट्रम्प कार्ड यूज केलं होतं पहिल्या
चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मात्र यश मिळतं. ते शेवटच्या चेंडूवर विजय मास्टर थोडंसं थांबवतोय कारण गुरुनाथ तांबे याला रॉंग वन चेंडू बोलला जातो. सध्या टेनिस क्रिकेट मधला एक मोठा घातक चेंडू म्हणून रॉंग वन जो सातत्यानं आपण धानिव संघाच्या प्रतीक पाटीलला बऱ्याचदा हाताळताना पाहिलंय, गोखिवरी टीमच्या आपण शंकर जाधवला बऱ्याचदा हाताळताना पाहिलं आणि आता वाडा टेनिस क्रिकेटमध्ये निखिल भोईर, त्यानंतर आपण निलेश धापसीला हा चेंडू हाताळताना बऱ्याचदा बघतो. मी बऱ्याच गोलंदाजांना पाहिलं की जे गोलंदाज आता हा चेंडू परफेक्टरित्या हाताळायला लागलेत, फुलिश ज्याला बोललं जातं किंवा परफेक्ट ब्लॉक होल. कारण राकेश पाटील एक मोठा खेळाडू आहे, राकेश पाटीलचा अनुभव खूप मोठा आहे, सातत्यानं 28 वर्ष ज्यानं टेनिस क्रिकेट आतापर्यंत बहरवलंय, चांगलं क्वालिटी क्रिकेट ज्याच्याकडनं खेळलं गेलंय, तर राकेश पाटीलला अशा पद्धतीनं चेंडू टाकणं म्हणजे खऱ्या अर्थानं वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखं आहे, वाघाच्या जबड्यातून हा घास चोरून आणण्यासारखा आहे. आणि खऱ्या अर्थानं कौतुक करतोय मी टीम सारंग चॅम्पियन जे ओनर आहेत कल्पेश ठाकरे, वैभव भोईर, योगेश पाटील आणि महेश ठाकरे यांचं सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्याचप्रमाणे मिथुनजी नाईक आणि योगेश पाटील साहेब यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे कारण हे दोन्ही संघांचे टीम ओनर आणि यांनी खऱ्या अर्थानं एक या वाडा प्रीमियर लीगला एक सदभार एक हातभार लावला जातोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येईल तो गोलंदाज हरेश दळवी. वाडा स्ट्रायकर्स आपला एक अतिरिक्त खेळाडू इथं पाठवून द्यायचा आहे विना विलंब. एक 11वा-12वा खेळाडू आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षात आला तर खूप बरं होईल. जाऊयात पुन्हा एकदा गुरुनाथ हरेश दळवी नावाचा ट्रम्प कार्ड जे सातत्यानं द मॅन फ्रॉम कोलकेवाडीचा हा खेळाडू आहे ज्यानं काल पूर्ण डू ऑर डायच्या रेसमध्ये खऱ्या अर्थानं जो मदतीला धावून आला, युद्ध नौका जी डगमगली होती सागरात ती मात्र त्यांना किनाऱ्यावर आणली ती सारंग चॅम्पियन संघाची. सो हिअर वी गो. फर्स्ट डिलिव्हरी पंकज पागधरे इज ऑन फायर. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरनं एक सलामी षटकार 6 धावा. रिअल अकॅडमी ब्रँड पार्टनर यांच्याकडनं तुम्हाला टी शर्ट्स दिले जातील. जो प्रेक्षक ज्यानं झेल पकडलाय मैदानाच्या बाहेर, विशाल ठाकरे सर आणि शशांक ठाकरे सर, ब्रँड पार्टनर रिअल अकॅडमी, एक विश्वासाचं ठिकाण. वाडा तालुक्यातले बरेचसे या मातीतले विद्यार्थी ज्या संघटनेनं ज्या ऑर्गनायझेशननं घडवले ते रिअल अकॅडमी एक विश्वासाचं ठिकाण आहे. खऱ्या अर्थानं आपल्या मुलांना आपण तिथं दाखल करू शकता. खूप विश्वसनीय हे कोचिंग क्लासेस आपण पाहतोय रिअल अकॅडमी आपल्या वाड्या शहरात सातत्यानं ज्यांनी मुलांना यश संपादन करून द्यायला भाग जे पाडत असतात. आता मात्र बघा जेव्हा सगळ्यात मिडल विकेटला लॉफ्ट केला गेला आहे परंतु आता मात्र विकेटचा पतन पंकज पागधरे सबसे बड़ी मछली जाल में. विकेट नंबर 2 परतलाय मैदानातून पंकज बाद. तर धन्यवाद. खऱ्या अर्थानं 3.5 शक्तिपीठांपैकी एक आपल्या आई कारल्याचा डोंगर, आपल्या आई एकविराचा हा एक डोंगर जे सगळ्यात मोठं देवस्थान मानलं जातं. आज रविवारचा दिवस आहे. आपल्या पूर्ण मराठी समाजाचं आराध्य दैवत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते मल्हारी मार्तंड. या दोन्हीही आपल्या कुलदैवतांना एक मानाची मानवंदन, मानाचा एक प्रार्थना करून पुन्हा एकदा ही स्पर्धा अशीच वर्षानुवर्ष चालू राहो हेच साकडं त्यांच्या चरणी घालून जाऊयात पुन्हा एकदा मैदानात. विशाल बागुल जो साथ देईल आणि अपर एंडवर खेळेल तो सचिन उर्फ बाबा. सातत्याने या वाडा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूचा हैदोस जो चालू आहे वाडा संघात, या कंचाड संघातला एक मोठा क्षेपणास्त्र. आता मात्र सचिन इज ऑन फायर. सबसे बडा हिट. चेंडू जातोय आर पार षटकार 6 धावा. दॅट्स द ह्यूज मल्टी हिट प्लेड बाय मिस्टर सचिन. तर धन्यवाद गुरुनाथ. जर आपण पाहायला गेलो सचिन खूप मोठा खेळाडू आहे. सचिन कडनं जेव्हा जेव्हा कंचाड संघाची शोहरत पणाला लागते तेव्हा तेव्हा त्यांच्या हाकेला धावून जातो. आज मात्र वाडा स्ट्रायकर संघाच्या संघमालक मिथुन नाईक यांनी दाखवलेला विश्वास सार्थ केला होतोय. अक्रॉस द बॅट आता मात्र खडे खडे चेंडू थोडा खाली राहिला, अन्यथा हा चेंडू सुद्धा डीप वाईडिश लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला असता आणि सीमारेषा पार होऊ शकला असता. कारण फटक्यातला मनसुबा, फटक्यातला आत्मविश्वास खूप मोठा होता. धावफलकावर या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 14 या धावसंख्येवर. आतापर्यंत 4 चेंडू हाताळून झालेत. 2 मल्टीहिटच्या साथीने या षटकात 12 धावा खर्ची केल्या गेल्यात. गुरुनाथ बघायला गेलं तर दोन्ही संघांसाठी खूप मोठे षटक असतात की पंकज पागधरे नावाचं ट्रम्प कार्ड जे यूज केलं होतं ते या ठिकाणी बाद झालंय आणि 2 षटकार लागले गेलेत. पुन्हा एकदा चौथ्या चेंडूचा मारा करते, पुन्हा एकदा हरेश खराब चेंडू परंतु फायदा उचलण्यात अपयश मिळालंय. त्या फलंदाजाला झेल घेतला गेलाय. दुसरा एक फलंदाज बादलाय. सचिन बाबा या ठिकाणी बाद झालाय. तिसरा झटका बसतोय तो वाडा स्ट्रायकर संघाला.
जबरदस्त गोलंदाज या ठिकाणी गोलंदाज हरेश या तो विकेट नंबर 3 परतलाय सचिन बाद. एक मोठा ब्रेक थ्रू तो मिळतोय सारंग चॅम्पियन संघाला. तर धन्यवाद डीजे मास्टर. रितेश येतोय खेळपट्टीवर, परंतु विशाल बागुल जो सातत्यानं एक ज्याला या मास्टर माइंड खेळाडू क्रमांक 2 जो वाडा तालुक्यातला तंत्रशुद्ध टेक्निकली क्लासिक क्रिकेट खेळणारा क्रमांक 2 चा खेळाडू मानला जातो. कारण विशाल नावानं टेनिस क्रिकेटमध्ये वाडा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हायदोस मांडला. कारण विशाल शांताराम वोल्टे द मॅन फ्रॉम कुडूस तंत्रशुद्ध खेळणारा क्रमांक 1 चा खेळाडू या वाडा ग्रामीण मधला. आता मात्र विशाल बागुल जो क्रमांक 2 चा खेळाडू आहे, ज्यानं सातत्यानं क्वालिटी क्रिकेट खेळलाय, ज्याची निचोळ्याच्या मैदानातली खेळी अजूनही मला आठवते. कारण कुडूस संघाविरुद्ध खेळताना महेश भोईर याला जो लॉफ्ट चेंडू अप्रतिम, म्हणजे माझ्या या वर्षीचा मी सगळ्यात देखणा षटकार त्याच्या फळीतनं पाहिलाय. पाहूयात हरेश दळवी. आता मात्र सन्मान दिला जातोय. अप्रतिम चेंडू हाताळला गेला, पंच मात्र तटस्थ आहेत आणि जोश जल्लोष किती आहे, कारण आत्मविश्वास वाढलाय आणि त्याच अनुषंगानं हे जोश जल्लोषात हा आत्मविश्वास परिवर्तित होतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर या 12 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवर. कारण पहिल्या षटकात 2 धावा निखिल भोईर यानं खर्च केल्या होत्या. निखिल भोईर हे सातत्यानं चमकणारं प्लॅटिनम कार्ड आहे, कारण आज त्याची वर्मी लागणार आहे. कारण हा डू ऑर डायचा सामना आहे. हा सामना त्यांना जिंकावा लागणार आहे. वाडा स्ट्रायकर संघाला सुद्धा हा सामना जिंकायलाच लागणार आहे. या दोन्ही संघांना हा सामना जिंकण्यासाठी खूप गरजेचा असेल. कारण जर वाडा प्रीमियर लीग WPL 2017ची जी ट्रॉफी उचलायची असेल तर हा सामना म्हणजे नॉकआउटचा सामना आहे. या सामन्यातून जो संघ पराजित होईल त्याला संधी मिळणार नाही. कारण आपण पाहतोय कोहोज चॅलेंजर्स या संघाला एक संधी अजून मिळेल. कारण या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ खेळेल तो कोहोज चॅलेंजर्स संघाबरोबर, आणि त्यानंतर त्या दोघांमधून जी लढत होईल ती मात्र अंतिम लढत होईल अभिनव पॅन्थर्स वर्सेस विजयी संघ. तर रितेश राऊत, मी तर म्हणेन की वाडा स्ट्रायकर संघाला गुरुनाथ थोडंसं ग्रहण लागलं. कारण ऐन शेवटच्या क्षणी त्यांचे 4 खेळाडू अनफिट झालेत. स्वतः कर्णधार मिथुन नाईक, स्वतः टीम ओनर मिथुन नाईक यांच्या मांडीला थोडीशी दुखापत झाली. त्यांची वेन जी दाबली गेली, एका थोडीशी दुखापत झाली खेळपट्टीवरनं एक धाव घेताना एक्स्ट्राची, आणि त्याच अनुषंगाने मिथुन नाईक अनफिट झाले. त्यानंतर बरेचसे 2-3 खेळाडूंच्या हाताला किंवा पायाला थोडीशी दुखापत झाली आणि हा संघाला जसं ग्रहण लागावं, जशी दृष्ट लागावी तशी दृष्ट लागलं. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आता मात्र राजेश सातवी द मॅन फ्रॉम मुसारण्याचा हा खेळाडू, मुसारणे ग्रामपंचायतचे सरपंच साहेब आहेत. आज मात्र क्रिकेटच्या मैदानात वर्मी लागते आणि 2 धावा रितेश आणि विशाल बागुल ही जोडी मात्र खेळपट्टीवरून टिपते. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय. सगळे खेळाडू, सगळे प्रेक्षक नोंद घ्यायची आहे. 16 धावा, 16 रन ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद झालेत. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात आणि षटक क्रमांक 3 जे प्रगती पथावर आहे त्यातला पहिला चेंडू हाताळून झालाय. वन्स अगेन राजेश सातवी बॉलिंग मार्कवर फ्रॉम द पॅव्हलियन सिटी एंड कडनं अटॅक करेल. हिटलरचं एक देखणं वाक्य आहे. हिटलर सातत्यानं सांगत असतो यू हॅव टू अटॅक ऑन युअर अपोजिशन. तुम्ही तुमच्या विरुद्ध पक्षावर अटॅक केला पाहिजे. आणि जर तुम्हाला खऱ्या अर्थानं विजय संपादन करायचं असेल, तुमची दहशत या क्रिकेटच्या विश्वात जर तुम्हाला निर्माण करायची असेल तर तुम्ही नेहमी अटॅक केला पाहिजे. समोरच्या संघाच्या कमजोरी तुम्ही ओळखल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीनं हे टेनिस क्रिकेट खेळलं पाहिजे. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर राजेश सातवी द मॅन फ्रॉम मुसारने, पंचांच्या डाव्या हातावरनं राईट आर्म ओव्हर द विकेटनं. आता मात्र चेंडूला ट्रॅव्हल कार्पेटच्या साईनं वायडिश लॉंग ऑन आणि वायडिश मिड विकेटच्या मध्यावर रुपेश थोडीशी चूक होते एका खेळाडूकडनं आणि त्याचं परिवर्तन एक एक्स्ट्रा धावेत. मी जेव्हा समालोचन करतो तेव्हा सांगतो की SP दादरला या 1 धावेचा भाव जाऊन विचारा. कारण मागच्या वर्षी तब्बल 2.5 लाख रुपये ज्या 1 धावेनं त्यांना फार दुखापत, म्हणजे त्यांना खूप हैराण केलं होतं. या एकेरी धावेनं बरेचसे सामने टाय झाले. बरेचसे सामने अगदी गटातून निघताना, अगदी वर्गातून निघताना ज्या हारले गेले ते SP दादरचा संघ. पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राजेश. आता मात्र आडव्या बॅटनं खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय. अक्रॉस द बॅट रितेशच्या इनपॅच लाईन मध्ये चेंडूला जाऊन खेळत नाही आणि त्याच अनुषंगानं निर्धाव चेंडूची खेळी संपुष्टात येते. धावफलकावर जर धावा जाऊन पाहिल्या तर 18 धावा ज्या स्थिर आहेत आणि 3 चेंडूंचा खेळ, 3 चेंडू जे आतापर्यंत संपुष्टात आले आहेत, 3 डिलिव्हरीज आतापर्यंत हाताळून झाल्या. तर या षटकातले शेवटचे 3 चेंडू असतील षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावर आहे. वन्स अगेन राजेश सातवी. आता मात्र लोअर फुलटॉस चेंडू, पंचांकडे दाद मागितली जाते परंतु चेंडू जरा थोडासा बाहेर असावा. पंचांचा इशारा येतोय. निश्चित रूपानं 1 धाव मिळते ती फाईन लेगला.
आणि या एकेरी धावेनं धावफलकावर धावा जाऊन पोहोचतील त्या मात्र 19 रन्स आतापर्यंत जर पाहायला गेलो तर 16 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय आणि तिसरं षटक संपेल त्यातले 2 चेंडू बाकी असतील शेवटच्या 2 डिलिव्हरीज हाताळायच्या बाकी असतील त्या गोलंदाज राजेश सातवीकडनं पुन्हा एकदा सज्जता दाखवेल तो आमच्या पॅव्हलियन सिटी एंड कडनं आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं मारायला सुरुवात करतोय गोलंदाज राजेश सातवी इज ऑन अ फायर चांगला चेंडू विशाल बागुलनं हलक्या हाताने चेंडूला खेळलाय शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला एक धाव तेजीने घेतल्यानंतर दुसऱ्या धावेचा जबरदस्त प्रयत्न जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 22 यार्ड मधली चित्त्याच्या गतीने धावगती तैनात केली गेली रितेश राऊत आणि विशाल बागुलकडनं आणि चेंडू क्रमांक 5 ची खेळी संपुष्टात आल्यानंतर 5व्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर सगळ्यांनी नोंद घ्यायची 21 धावा 21 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स 3 गडी आतापर्यंत धावफलकावरनं परतलेत 3 गडी आतापर्यंत खेळपट्टीवरनं या विकेटवरनं परत आणि आतापर्यंत 21 धावा ज्या धावफलकावर लागल्यात वैयक्तिक 5 धावसंख्येवर रितेश राऊत खेळतोय तर वैयक्तिक विशाल बागुल जर पाहायला गेलो तर 2 या धावसंख्येवर खेळतोय पुन्हा एकदा उजव्या हाताचा फलंदाज विशाल बागुल सज्ज वन्स अगेन राजेश सातवी शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी सन्मान दिला गेलाय परंतु पुन्हा एकदा स्किड झाला आणि शॉर्ट मिड विकेटला 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू विसावला सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं गेलं स्वतःच्याच क्षेत्ररक्षणात अडवलं गेलं ते राजेश सातवीकडनं चेंडू क्रमांक 6 जो संपुष्टात येतोय षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय 22 धावा 18 चेंडूंच्या खेळाच्या साथीनं धावफलकावर लागल्या 22 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट 3 गडी बाद झालेत पुन्हा एकदा जाऊयात आमच्या डीजे मास्टर सकाळच्या सत्रापासून जे आम्हाला सुंदर साथ देत आहेत डीजे मास्टर नक्कीच प्रेक्षकांमध्ये तर सामना खूप सामना 3 षटकांचा उपसरपंच 22 धावा एकंदरीत धावफलकावर लागल्यात काय वाटतं तुम्हाला धावफलकावर आणि नक्कीच या प्रेक्षकांची साथ आणि तुम्ही तुमचं हार्दिक स्वागत हे विवो ब्रँड पार्टनर आणि भव्य आयोजन काय म्हणाल खूप छान वाटतंय WPL सीझन 3 खूप छान आयोजन झालेलं आहे आणि मॅच पण खूप छान होत आहेत नक्कीच जातोय मी अडकमोळ यांच्या नक्कीच आपला क्रिकेटर ज्यांनी पाडा तालुक्यात पहिल्यांदा 6 चेंडू 6 षटकार अडकमोळ सर त्यांच्या सुपुत्र माझ्यासोबत आहेत तर काय म्हणशील महिलांचा एक पहिला सामना प्रेक्षणीय या सामन्याबद्दल तू काय म्हणशील वाडा तालुक्यात प्रथमच महिलांचे सामने होत आहेत त्यामुळे खूप बघून आनंद वाटतोय चेंडू जातो चौकारासाठी सीमा पार पहिला चेंडूवर एक प्रहार या 4 धावांनी धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय वाडा प्रीमियर लीग सीझन 3 अतिशय चांगला आणि देखणं आयोजन केलेलं आहे यूट्यूबला मी रोज मॅच बघत होतो वसई विरारमध्ये पण आज इच्छा आवडली नाही आणि लाईव्ह मॅच बघायला मी इकडे आलो आहे माझा भाऊ वाडा एव्ही वॉरियर्समध्ये खेळत होता पण त्यांचे हार्ड लक हारले ते पण माझ्या मामाची एक टीम कोज वॉरियर्स आहेत ती मॅच बघण्यासाठी मी खास आलेलो आहे ओके वेल डन एक प्रेक्षक आपण पाहताय धन्यवाद सूरज सामना चालू आहे पाहूया पुन्हा एकदा आता मात्र विशाल बागुल वन्स अगेन एक क्लासिकल ड्राईव्ह चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं सीमारेषा भेदून 4 धावा मिळतील वाईड इश लॉंग ऑफ मधनं बॅक टू बॅक 2 चौकाराचे खेळ विशाल बागुलच्या भात्यातनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 30 या धावसंख्येवर तर धन्यवाद डीजे मास्टर खऱ्या अर्थानं आदर्श शिंदे उत्कर्ष शिंदे यांनी या वर्षीच्या भीम जयंतीच्या नाईट शो गाजवले सोलापूर नगरीत आणि कोल्हापूर नगरीत अगदी रोड शो जे आपण ट्रक शो पाहिले यावेळेस अप्रतिम गाणी वाजवली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आता मात्र जाऊयात पुन्हा एकदा खेळपट्टीवर राजेश दैवीत जो गोलंदाजी मार्कवर विशाल बागुल सामना करतोय 30 धावा ज्या धावफलकावर आल्यात हलक्या हाताने पुन्हा एकदा पॉइंट आणि गल्ली यांच्या मध्यावर चेंडूला खेळलं जात आहे पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय एक धाव मिळवली जाते आणि एकेरी धावेनं चेंडू क्रमांक 3 जो संपुष्टात आलाय 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 2 चौकाराच्या आणि या एकेरी धावेच्या साथीनं 3 चेंडूंमध्ये वैयक्तिक 9 धावा ज्या कमवल्या गेल्या विशालकडनं आणि एकंदरीत धावफलकावर धावा लागल्या त्या मात्र 31 धावा धावफलकावर लागल्यात आणि
पाहतोय आपण 3 गडी जे तंबूचा रस्ता ज्यांना दाखवला गेला. रितेश जो खेळपट्टीवर येईल, अजून बरेचसे चांगले फलंदाज खेळपट्टीवर येण्याचे बाकी आहेत. दिनेश चौधरी सारखा एक खेळाडू असेल, केतन चौधरी सारखा एक चौधरी बंधू अजूनही खेळपट्टीवर येण्याचे बाकी असतील. वन्स अगेन राजेश इज ऑन अ फायर. हरेश अप्रतिम चेंडू सेल्फ फॉलो थ्रू स्ट्रॉंग बनवला जातोय हरेश दळवीकडनं आणि चेंडूला उचललं जात आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकून झाल्यानंतर निर्धाव चेंडूची जी सांगता होते. रितेश राऊत थोडासा निराशाजनक खेळी करतोय, परंतु त्यांना ओळखायला पाहिजे एक मोठी संधी मिळाली आहे. या मोठ्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. एक खूप मोठा क्रीडा मंच, 3.5 लाख रुपये पहिलं पारितोषिक, ही वाडा तालुक्यातली सगळ्यात मोठी टुर्नामेंट आपण पाहतायत. आता मात्र पुन्हा एकदा तीच चूक करतोय सेल्फ फॉलो थ्रू मध्ये विशाल बागुल आणि बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे दाद मागितली जाते आणि धाव मात्र घेतली जाते. एक जबरदस्त चाणाक्ष बुद्धीनं चाणाक्ष वृत्तीनं ही धाव घेतली गेली. खऱ्या अर्थानं एक चतुरचित्ता म्हणून विशाल बागुलचं नाव सातत्यानं वर येत असतं. मास्टर माइंड खेळाडू. चेंडू क्रमांक 5 जो टाकून झालाय धाव फलकावर 32 धावा. तर धावफलकावर एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 32 धावा ज्या धावफलकावर लागल्या. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर हरेश दळवी जो कादिवली गाव एंडकडनं मारा करेल. आता मात्र एक फिरवून टाकलेला चेंडू. अगदी जर पाहायला गेलो भरत वाघेलाच्या स्टाईलनं चेंडूला हाताळलं गेलं आणि यष्टी रक्षकाकडनं थोडीशी चूक झाली, अन्यथा हा खेळाडू धावबाद करण्याची एक मोठी संधी होऊ शकली असती. कारण विशाल बागुल एक चांगला चतुरचित्ता एक मास्टर माइंड खेळाडू आहे. 34 रन्स ऑन बोर्ड, 34 धावा सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. 34 धावा धावफलकावर लागल्यात. या षटकात 12 धावा एकंदरीत खर्ची केल्या गेल्यात. ड्रिंक ब्रेक्स होत आहेत विना विलंब. मी ड्रिंक मॅन जे असतील त्यांना बघा, वाडा स्ट्रायकर संघ शिस्तबद्धता पाहायला मिळते. लगेचच मैदानात ड्रिंक ब्रेक्सची व्यवस्था केली जाते. ड्रिंक्सची व्यवस्था वेलकम WPL या महाराष्ट्रामध्ये सुप्रीमो नंतर एक मानाची मोठी लीग म्हणजे वाडा प्रीमियर लीग. सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, महिला संघाचं हार्दिक स्वागत. वेलकम टू WPL 2017. तर धन्यवाद डीजे मास्टर. एकंदरीत ज्या माणसाचं गाणं वाजवलं गेलं, या मी तर म्हणेन की 14 एप्रिल 1891 ही जी रात्र होती फार महत्वाची रात्र होती. कारण निश्चित रूपाने सपकाळ कुटुंब जे बोललं जाऊ शकतं, महू या ठिकाणी मध्य प्रदेश, द मॅन फ्रॉम मध्य प्रदेश मधलं महू गाव. कारण त्यांचे वडील स्वतः एका ब्रिटिशांच्या सैन्यात कार्यरत होते आणि त्यांच्याच पोटी एक पुत्र जो जन्मला, ज्यानं पूर्ण भारत देशाची, पूर्ण या जगाला ज्यांना विश्वरत्न म्हटलं जातं, भारतरत्न म्हटलं जातं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 महू या ठिकाणी आपण पाहिलं. एक धुरंधर सितारा त्याच रात्री त्यांनी जन्म घेतला. पंचांना सुद्धा पाणी पाठवायचं आहे आणि आपण पाहतायत वाडा प्रीमियर लीग 2017चा थरार लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतायत. कारण www.tenniscricket.in आणि www.tenniscricket.org.nic.in या 2 वेबसाईट एक सगळ्यात जुजबी व्यक्तिमत्व संतोष नाणेकर, ज्याचं नाव आहे BSc IT सेकंड इयरला जेव्हा या माणसाला अपयश आलं तेव्हा एक भयानक कल्पना एका रात्रीत डोक्यात आली. कारण एका रिक्षा चालकाचा हा पोरगा आहे आणि अन्यथा आपलं गरीब कुटुंब आणि या गरीब कुटुंबात अगदी पोटाच्या एकेका कणासाठी म्हणजे पोटातल्या अन्नाच्या एकेका कणासाठी आपल्याला भटकायला लागत असतं. घरचे लोक खूप प्रेशराईज करत असतात की काहीतरी उपजीविकेचं साधन पाहिजे मुलाकडं. या अनुषंगानं घरचे लोक रोज रोज त्रस्त करत होते आणि त्याच अनुषंगानं एक भयानक कल्पना. कारण बॅचलर ऑफ सायन्सचा IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा सेकंड इयरला या पोराला 4 ते 5 केटीज लागल्या, ड्रॉपआउट झाला आणि त्याच डोक्यातून एक भयानक कल्पना जी सत्यात उतरवली गेली आणि या 2 वेबसाईट पहिल्यांदा संतोष नाणेकरकडनं लॉन्च केल्या गेल्या आणि त्याच माध्यमातून त्यांची पूर्ण टीम गौरवजी सावंत, ओमकारजी सावंत, त्यानंतर निखिलजी कांबळे, या सगळ्यांचं कौतुक. वन्स अगेन खेळपट्टीवरनं आता मात्र रितेश राऊत. अगदी जर पाहायला गेलो वाईड यॉर्कर हाताळला जातोय. चेंडू क्रमांक 1 निर्धाव. निखिल भोईर जे ट्रम्प कार्ड वापरलं जात आहे 5व्या स्थानी. षटक क्रमांक वैयक्तिक 2 असेल, दुसरं वैयक्तिक षटक असेल निखिल भोईर याचं आणि सांघिक मात्र 5वं षटक हाताळतोय. 34 या धावसंख्येवर 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. पहिला हादरा बसला तो 2 या धावसंख्येवर राकेश पाटील याला बाद केलं. त्यानंतर पंकज पागदरे 8 या धावसंख्येवर दुसरा हादरा बसला आणि तिसरा गडी बाद झाला तो सचिनच्या रूपाने 14 या धावसंख्येवर. म्हणजे निखिल सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर.
एक चांगला चेंडू रितेश यानं अगदी हलक्या हाताने खेळून काढला, वाईडिश मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मध्यावर पहिली धाव तेजीने घेतल्यानंतर विशाल बागुलकडनं मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेनं चेंडू क्रमांक 2चा खेळ संपुष्टात आल्यानंतर 35 धावा ज्या धावफलकावर लागल्यात. वन्स अगेन विशाल बागुल एक महत्वाचा हरहुन्नरी सितारा होता, कारण ज्यानं वाडा प्रीमियर लीग 2016ची बहारदार गाजवली तो विशाल बागुल, द मॅन फ्रॉम ओमसाई खरिवलीचा हा खेळाडू तंत्रशुद्ध फलंदाज. पाहूयात पुन्हा एकदा सामना करेल निखिल. फाईट टू विशाल. हलक्या हाताने चेंडूला खेळलं गेला सिलिमिडॉनला. सिलिमिडॉन मधून चेंडू ट्रॅव्हल झाला तो वाईडिश लॉंग ऑनला. धाव गती द्रुत गतीने तैनात केली जाते. 2 धावा सहज गतीने पळून काढल्या जात आहेत. सगळ्यांनी नोंद घ्या, 37 धावा, 37 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेटचं आतापर्यंत पतन झालंय. 37 धावा ज्या धाव फलकावर लागल्या. 3 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. निखिल भोईर आतापर्यंत 3 चेंडू हाताळायचे बाकी असतील या 5व्या षटक प्रगतीपथावर येताना. तर विशाल बागुल या खेळाडूचा इतिहास फार मोठा आहे, ज्यानं प्रियदर्शनीचं मैदान गाजवलं, ज्यानं निचोळ्याचं मैदान यावर्षी आपल्या हुकुमी पारीनं गाजवलं आणि एका बलाढ्य संघाशी 2 हात करता करता अगदी शेवटच्या क्षणी ज्यानं स्वतःहून खेळाडू वृत्ती दाखवली आणि तो सामना पराजित झाला तो ओमसाई खरिवली संघ. परंतु आज मात्र वर्मी लागले. वाडा स्ट्रायकर शॉर्ट एक्सच्या कव्हर मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूवर थांबवलं जातंय. हा खेळाडू खूप हुशार दिसतोय, कारण त्याला माहिती आहे आउटफील्ड फार तेज आहे, त्यामुळे चेंडूला जर आपल्याला मागे कव्हर अप नाहीये तर त्या अनुषंगाने चेंडूला पहिल्यांदा थांबवणं गरजेचं आहे, अन्यथा एक्स्ट्रा 2 धावा अजून जाऊ शकल्या असत्या. या 2 धावांनी धावफलक वधारलं, जाऊन पोहोचलंय ते 39 रन्स ऑन बोर्ड. 39 धावा धावफलकावर लागल्यात. जर पाहायला गेलो एक कसबी पारी एक कौशल्यात्मक लढत विशालकडनं दिली जाते. 4 चेंडू जे टाकून झालेत. 5वा चेंडू हाताळेल निखिल भोईर. आता मात्र एक क्विकर वन किंवा ज्याला व्हॅरिएट केली गेली पेस, एक फ्लुकर वन ज्याला बोललं जातो टेनिस क्रिकेटच्या भाषेत, तो चेंडू हाताळला गेला. 2 चेंडू आतापर्यंत जर पाहायला गेलो या 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना या 2 धावा टिपल्या गेल्या. चेंडू क्रमांक 5 जो संपुष्टात आलाय. 5 चेंडूंची खेळी आतापर्यंत संपुष्टात आल्या आणि निखिल भोईर यानं 7 धावा खर्ची केल्यात एकंदरीत आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये. आणि या 2 धावा ज्या शेवटच्या 5व्या चेंडूवर मिळाल्या त्यावर मात्र 41 धावा ज्या साजेशी पारी 41 रन्स ऑन बोर्ड ऑफ वाडा स्ट्रायकर्स. वाडा स्ट्रायकर्स संघाच्या 41 धावा ज्या धावफलकावर. वन्स अगेन निखिल भोईर राईट आर्म ओव्हर द विकेटनं. आता मात्र एक वन्स अगेन पंच माझ्याकडे वळतायत. जमिनी समांतर हात केले जात आहेत पंचांकडनं. एक अतिरिक्त स्वैर माऱ्याची धाव, एक अवांतर धाव धावफलकावर जोडली जाते आणि 42 धावा ही धाव जोडली गेल्यानं धावफलकावर लागतायत. 42 धावा. अजूनही गणेश सांबरे द मॅन फ्रॉम गुहिर, त्यानंतर दिनेश चौधरी, केतन चौधरी हे फलंदाज अजूनपर्यंत खेळपट्टीवर येण्याचं बाकी आहेत. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल. लेग स्विंगर. एक चांगला चेंडू हाताळला गेला. पॉइंटला चेंडू विसावलाय आणि 1 धाव मिळते. एकेरी धावेनं 5 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावर 43 धावा 43 रन्स ऑन बोर्ड नोंद घ्यायची आहे. 43 धावा धावफलकावर लागल्यात. विकेट क्रमांक 3 आतापर्यंत जे गमावले गेलेत आणि 6वं षटक लगेचच मी विनंती करेन निखिल भोईर आणि टीमला की आपण विनाविलंब 6वं षटक प्रगतीपथावर आणायचं आहे. तोपर्यंत एक संधी आमच्या डीजे भाई डीजे जॉकी यांना. तर धन्यवाद डीजे मास्टर. बऱ्याचशा स्त्री शक्ती आज इथं दिसत आहेत, परंतु ज्या स्त्री शक्तीला पहिल्यांदा शिक्षणाचा अधिकार ज्यांनी मिळवून दिला त्या वीर सावित्रीबाई फुले यांना एक मानाचा त्रिवार मान मुजरा. कारण आज ज्या 21व्या शतकात सगळ्या महिला ज्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून दिसत आहेत त्या फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले. कारण या लोकांनी दगड धोंडे शेण अगदी सगळं खाल्लंय. ते या महिलांच्या शिक्षणासाठी त्यांना खऱ्या अर्थाने एक मानवंदना. आणि जेव्हा जेव्हा स्त्री व्यक्तिमत्व आठवले जातात तेव्हा तेव्हा कल्पना चावलाला माझ्याकडनं आठवलं जातं. त्याचप्रमाणे 5 सप्टेंबर 1986ला नीरजा भानोत जी एक व्यक्तिमत्व जे व्यक्तिमत्व इंडिया एक्सप्रेस नावाचं जे एक वृत्तपत्र होतं त्याचे एक पत्रकार बंधू त्यांची भानोत सर यांची ही मुलगी जिनं पहिल्यांदा पंजाब युनिव्हर्सिटीकडनं ही डिग्री घेतली आणि लंडनमध्ये त्यानंतर जे एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा कोर्स जिनं पूर्ण केला आणि त्यानंतर जिची पहिली जिला वीर मरण आलं ते लाहोरच्या विमानतळावर. वन्स अगेन जाऊयात भूपेश पाटील. आता मात्र विशाल बागुल आग ओकतोय. ट्रॅप लावला गेला आणि फसला गेला. भूपेश पाटीलचे नशीब बलवत्तर. क्रमांक 4 पतन.
तर धन्यवाद डीजे मास्टर. खऱ्या अर्थानं माझ्या राजाला पुन्हा एकदा आठवलं जात आहे, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानाचा मुजरा. कारण प्रत्येक अक्षरात अक्षर, छ म्हणजे 36 हत्तींचं बळ ज्या राजाच्या अंगी होतं, त्र म्हणजे त्रयस्थ भिडभिडणारी नजर ज्या राजाची होती, प म्हणजे एक पराक्रमी राजा म्हणून जगाने ज्या राजाची ओळख घेतली, आणि ती म्हणजे तीनही रयतेचा माझा राजा सर्जा छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानाची मानवंदना. कारण खऱ्या अर्थानं प्रत्येक रयतेचा राजा, रयतेतल्या प्रत्येक घटकाचा राजा. कधीतरी वाटतं राजा तुमच्याकडे बघून पुन्हा एकदा तुम्ही जन्माला यावं, परंतु शिवाजी जन्माला यावा तर दुसऱ्यांच्या घरात, हेच प्रत्येकाचं आत्ताच्या ब्रीद वाक्य आहे. परंतु खूप मोठी शोकांतिका आहे मराठी प्रौढ वर्गाची. जाऊयात पुन्हा एकदा खेळपट्टीवर. नो बकवास सीधी बात. गोलंदाजी मार्कवर भूपेश पाटील इज ऑन अ फायर फॉर दिस नेक्स्ट डिलिव्हरी. केतन चौधरी जो खेळपट्टीवर आलाय, पप्पू पाटील जो खेळपट्टीवर आलाय, ज्यानं अप्रतिम फलंदाजी करणारा एक बलाढ्य खेळाडू आहे. या खेळाडूला आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मी पहिल्यांदा करंजपाडा संघाकडनं पाहिलं होतं, ज्यावेळी त्यानं अप्रतिम बहारदार खेळी केली होती. वाडा तालुक्यातल्या दिग्गज खेळाडूंवर चोप दिला होता तो हा फलंदाज आहे. पाहूयात पुन्हा एकदा सामना करेल भूपेशाच्या चेंडूचा. आता मात्र अक्रॉस द बॅटने चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं. विकेट क्रमांक 5 पदांना फलंदाज बाद भूपेश पाटील चमकलाय. नशिबाची साथ मिळते भूपेशाला वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने खेळताना. पप्पू पाटील बाद. राहिला सर्वांच्या मनामध्ये आमच्या देवाबाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमच्या देवाबाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. एकच बाई आमचा देवाबाई राहिला सर्वांच्या मनामध्ये. आमच्या देवाबाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. तर धन्यवाद. नो टीम मीटिंग. एकंदरीत हा झेल बाद झाला आणि विकेट क्रमांक 5 जो तंबूत परतला. माझा साथी स्कोरर मित्र मला सांगतोय. तर एकंदरीत आतापर्यंत पाहायला गेलो तर पहिल्या चेंडूवर विकेट घेतली गेली. विशाल बागुल याला जो ट्रॅप लावला गेला, जो सापळा रचला गेला, त्या सापळ्यात फसला गेला विशाल, आणि दुसरा चेंडू अवांतर हाताळला गेला. त्यानंतर एक चेंडूवर पुन्हा आता मात्र एक गडी बाद झालाय. म्हणजे 2 विकेट या षटकात टिपले गेले. भूपेश पाटील, मी तर सातत्यानं बोलतो की हा खेळाडू कला कौशल्य दाखवली जातात, आणि या नीती आणि निसर्ग या 2 गोष्टी अशा आहेत का ज्या माणसाला नीती आणि निसर्ग पावले तो माणूस निश्चित रूपाने त्याचे नशीब चमकायला सुरुवात झाले. भूपेश पाटीलचे नशीब आता मात्र चमकायला सुरुवात झाले, कारण 2 मोठे मासे गळायला लागलेत. पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे मासे गळायला लागलेत. भूपेश पाटील षटकातला 3रा चेंडू हाताळेल. धावसंख्या मात्र स्थिरावलेल्या अवस्थेत 44 वर. रितेश राऊत अप्रतिम इनसाइड आउट. फलंदाजीतनं एक चमक दिसत नाहीये. चेंडूला छेडण्याचा प्रयत्न केला जातोय. या पॅच लाईन मध्ये जाऊन चेंडूला खेळलं जात नाहीये. पदतालित्य, ज्या फलंदाजाच्या पायांची मुवमेंट ज्याची जास्त स्ट्रॉंग, तो फलंदाज बलवत्तर ठरू शकतो या मैदानात. कारण फ्लॅट विकेट आहे, चेंडूवर अंदाज मिळणं फार कठीण होऊन बसलंय. कारण आजचा जर पाहायला गेलो आपण, आजचा 9वा दिवस आहे, आणि 9व्या दिवशी विकेटची हालत जर पाहायला गेलो आपण तर गोलंदाजांसाठी पूरक असेल. आता मात्र इन स्विंगर पाहायला मिळाला. चेंडूवर एक चांगला चेंडू हाताळला गेला यष्ट्यांच्या वरनं. कारण पंच आमचे तटस्थ आहे, तर निश्चित रूपाने चेंडू क्रमांक 4 जो आतापर्यंत हाताळून झालाय. 4 चेंडूंचा खेळ जो आतापर्यंत संपुष्टात आलाय. 5वा आणि 6वा असे 2 चेंडू येणं बाकी असतील. धावफलक मात्र स्थिरावलेल्या अवस्थेत आहे. षटक क्रमांक 6 या पुढच्या चेंडूनं जे सांगता होईल त्याची पाहूया आता पुन्हा एकदा. आता मात्र एक करारा प्रहार. चेंडू जाईल वाइडिश लॉन्ग ऑफला कार्पेटच्या साहाय्यानं. अप्रतिम क्षेत्ररक्षण. जितनी भी तारीफ की जाए इस खिलाड़ी की उतनी कम है. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सारंग चॅम्पियन संघाकडनं, आणि या चौकार जो वाचवला गेला. 46 रन्स, 2 धावांनी धावफलक जेवादार. चेंडू क्रमांक शेवटचा 6वा नंबर जो शिल्लक असेल, कारण आतापर्यंत 5 चेंडू जे हाताळले गेलेत या भूपेश पाटील कडनं. द मॅन फ्रॉम गांद्रे, गांद्र्याचा हा खेळाडू आहे, ज्यानं सातत्यानं अप्रतिम या वाडा प्रीमियर लीग मध्ये एक चांगली भावना ज्यानं भूषवली आहे, खेळी ज्यानं चांगली केली आहे. शूट अनालिसिस वन्स अगेन. चेंडू मात्र उसळी न घेता खालीच राहिला, आणि त्यावर सुगावा लावता आला नाही तो रितेश राऊत याला. षटक क्रमांक 6 संपुष्टात. सगळ्यांनी नोंद घ्या. धावफलकावर 46 धावा. 46 रन्स ऑन बोर्ड. 46 धावा मात्र धावफलकावर लागल्यात 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर.
तर खऱ्या अर्थानं नीरजा भानोत हिला पुन्हा एकदा एक या वीरांगनेला एक मानाची मान मुजरा, कारण 5 सप्टेंबर 1986ला लाहोर विमानतळावर हिनं तब्बल 420 प्रवाशांचं प्राण वाचवलं भारतातून. हे विमान अमेरिकेला जेव्हा प्रस्थान होत होतं लाहोर विमानतळावरून, हे विमान टेक ऑफ घेणार होतं, तर त्याच विमानतळात जर आपण पाहिलं तर अतिरेक्यांनी त्या विमानाला कब्जा मिळवला त्या विमानावर. आणि निश्चित रूपानं नीरजानं 420 प्रवाशांना आपल्या कलाईनं, आपल्या बुद्धीनं, आपल्या हुशारीनं बाहेर काढलं, परंतु तिनं स्वतःचा प्राण मात्र गमावला. एका छोट्या चिमुकल्याला वाचवता वाचवता तिनं स्वतः आपलं प्राण मात्र गमावलं. आणि या भारत मातेच्या कुशीत पुन्हा एकदा तिनं झेप घेतली आणि तिला वीर मरण आलं. तर त्या नीरजा भानोतला पुन्हा एकदा मानाची मानवंदना. जाऊयात पुन्हा एकदा खेळपट्टीवर. राजेश सातवी, द मॅन फ्रॉम मुसारने, सरपंच ऑफ दी मुसारने ग्रामपंचायत. आज मात्र वर्णी लागते ती सारंग चॅम्पियन संघाकडनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करेल, राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू हाताळेल. दिनेश चौधरी इज ऑन फायर. पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेला, चेंडू जातोय वाईडिश लॉंग लेगला. अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुंदर, एक प्रशंसाजनक क्षेत्ररक्षण केलं गेलं सारंग चॅम्पियन कडनं आणि 2 धावा पुन्हा एकदा वाचवल्या गेल्या. भूपेश पाटील ज्यानं गोलंदाजीतनं चमक दाखवली, आता मात्र क्षेत्ररक्षणातून चमक दाखवतोय. चेंडू क्रमांक 1 संपल्यानंतर 2 धावा ज्या जोडल्या गेल्या, 48 धावा ज्या धावफलकावर लागल्यात. 48 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 1 डिलिव्हरीज. एक आता मात्र 11 चेंडूंचा शेवटचा खेळ बाकी असेल. दोन्ही फलंदाजांना ओळखावं लागेल की ही हाणामारीची षटकं आहेत, हे स्लॉग ओव्हर आहेत आणि या स्लॉग ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा मात्र कमवण्याचा मनसुबा या फलंदाजांनी तैनात केला पाहिजे. गोलंदाज राजेश पुन्हा एकदा तयार. शॉर्ट ऑफ लेंथ, दिनेश एक प्रहार करण्याच्या नादात चेंडूला खेळतोय, तो वाईडिश मिड विकेटला. पहिली धाव तेजीने घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु कॉल दिला गेलाय. रितेश राऊत याला थांबवलं गेलंय. एक चांगला कॉल म्हणावा लागेल. नो, ही धाव होऊ शकणार नाहीये असा कॉल. निश्चित रूपाने ही एक धाव जोडल्या गेल्यानं धाव फलकावर 49 धावा ज्या जमा झाल्यात. 49 धावांची वर्मी लागते. विकेट क्रमांक 5 आतापर्यंत बाद झालेत. 5 गडी या तंबूत परतलेत आणि एक संधी. रितेश राऊत याला एक मोठी संधी आहे, या संधीचं सोनं त्याला करता आलं पाहिजे. राजेश एक चांगला गोलंदाज, एक हरहुन्नरी गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र खूप मी तर म्हणेन की रितेश राऊतकडनं शफलिंग ॲक्शन क्रिएट होत नाही आहेत आणि तब्बल जर पाहायला गेलो खूप चेंडू ज्यांना आतापर्यंत निर्धाव ज्याच्याकडनं हाताळले गेलेत. तर रितेश राऊत याला ओळखायचं आहे की एक निर्णायक सामना आहे, एक नॉकआउटची मॅच. शेवटचे 9 चेंडू बाकी असतील. या पहिल्या सत्रातले शेवटचे 9 चेंडू बाकी असताना 49 धावांवर जे धावफलक मात्र विसावून राहिलंय. वन्स अगेन राजेश सातवी इज ऑन फायर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चेंडूनं उसळीच घेतली नाही, परंतु दिनेश चौधरी मात्र चित्त्याच्या चपळाईनं आपल्या चतुराईच्या बळावर एक धाव घेतोय. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि या बाईच्या एकेरी धावेने धाव फलकावर अर्धशतक. 50 धावा. वाडा स्ट्रायकर्स संघ टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण 50 धावा धाव फलकावर लागल्यात. तर एकंदरीत अर्धशतक धाव फलकावर लागलंय. आणि जर पाहायला गेलो शेवटचे 9 चेंडू जे हाताळायचे बाकी असतील. दिनेश चौधरी जेव्हा जेव्हा कंचाड संघाला गरज पडते तेव्हा तेव्हा धावून येत असतो. आता मात्र वर्मी लागेल ती वाडा स्ट्रायकर्स टीमकडनं. त्याला एक जुजबी खेळी करण्याची एक मोठी गरज असेल. आता मात्र एक प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईडिश लॉंग ऑफला चेंडू विसावलाय. झेल अप्रतिम. दॅट्स अ विवो कमाल कॅच. एक मोठा झेल, फलंदाज बाद. एक कमालीचा झेल. लकी ड्रॉ. प्रेक्षकांना नामी संधी, मान्यतांना लकी ड्रॉ 500 रुपयाचं मात्र कुपन घेऊ शकता. 1 लाख रुपयाची 2 व्हीलर प्रेक्षकांना मात्र लकी ड्रॉ बक्षीस लॉटरी मिळणार आहे 500 रुपया तिकीटमध्ये. आणि तसेच सुनील वनगा, कैलासवासी सुनील वनगा एक क्रिकेटपटू ऑलराऊंडर, त्याचं अपघाती निधन झालेले. आणि नक्कीच मंचावर मान्यवरांना सुद्धा विनंती असेल त्यांच्या फॅमिलीसाठी हेल्प करण्यासाठी हेल्प बॉक्स बनवलेले, तर मदत कार्य आपण सुद्धा करायचं आहे कैलासवासी सुनील वनगा या क्रिकेटपटूच्या फॅमिलीसाठी. तर निश्चित रूपानं सूरज कैलासवासी सुनील वनगा, द मॅन फ्रॉम बिलघरचा हा खेळाडू, बिलघर गावाचं नेतृत्व करणारा खेळाडू, सातत्यानं वाडा प्रीमियर लीग 2016चा हंगाम ज्यानं गाजवला आणि SP नाणे संघाकडनं खेळताना ज्यानं सातत्यानं एक बहारदार कामगिरी केली. सबसे तेज गेंदबाज इस प्रतियोगिता 2016 का ये सबसे तेज गेंदबाज माना गया वो सुनील वनगा. अब देखेंगे एक मोठा प्रहार. रितेश राऊत एक बडा हिट. चेंडू जाईल वाईडिश लॉंगाच्या वरनं. षटकार. 6 धावा. धावसंख्या 56.
तर निश्चित रूपानं रेश्मा सोनवणे जी कालच विवाहबद्ध झाली आणि तिचंच हे गीत निश्चित रूपानं द गर्ल फ्रॉम वेणगाव कर्जत वेणगावची ही सुकन्या जिनं बरीचशी गाणी या पडद्यावर रुपेरी पडद्यावर आणली. या षटकारानं 56 धावा धावफलकावर लागल्या. तर रेश्मा कालच विवाहबद्ध झाले रेश्मा सोनवणे जिच्या हळदी परवाच्याच दिवशी होत्या. अगदी धुमाळीत अगदी एका मोठ्या विवाहात ती संपन्नता तिनं बहाल केली आहे आणि निश्चित रूपानं तिला सुद्धा शुभेच्छा देऊयात. बऱ्याचदा माझ्या साथीनं जिनं काम केलं आहे 56 आय एम टेलिंग अगेन अँड अगेन 56 धावा या षटकारानं धावफलकावर लागल्यात आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचलं. एकंदरीत 7 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर पहिल्या षटकात निखिल भोईरकडनं 2 धावा दिल्या गेल्या. हरेशकडनं दुसऱ्या षटकात 12 धावा, त्यानंतर राजेशकडनं 8 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा हरेशकडनं 12 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा निखिल भोईर याचं षटक प्रगतीपथावर आलं. 9 धावा दिल्या गेल्या. त्यानंतर भूपेश यानं चांगलं षटक हाताळलं. 2 गडी देऊन 2 गडी बाद करून 3 धावा ज्यानं फक्त दिल्या खर्ची केल्या आणि 10 धावा राजेश सातवी या 7व्या षटकात कमावल्या गेल्या. तर एकंदरीत अशी पूर्ण वर्णी आहे. 8वं षटक प्रगतीपथावर येईल. गोलंदाजी मार्कवर असेल तो गोलंदाज आता मात्र कादिवली गाव एंड कडनं भूपेश पाटील इज ऑन अ फायर फ्रॉम ब्लॅक स्क्रीन एंड किंवा आमच्या खेळाडू कक्षाकडनं जो मारायला सुरुवात करेल तो गोलंदाज भूपेश पाटील द मॅन फ्रॉम गांद्रे. गांद्र्याचा एक मोठा खेळाडू. पाहूयात पहिला चेंडू राईट आर्म राऊंड. आता मात्र केतन चौधरी पहिल्या चेंडूवर प्रहार करतोय. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनला. निखिल भोईर सरसावलाय. एकच धाव मिळेल या एकेरी धावेनं. धावफलक जाऊन पोहोचेल ते 57 या धाव संख्येवर. ज्या खेळाडूचं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पासूनचं वाईडिश लॉंग ऑफचं झोन जास्त स्ट्रॉंग आहे तो खेळाडू या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त खेळ करू शकतो. कारण वाईडिश लॉंग ऑफ पासून शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा झोन हा वाऱ्याच्या दिशेनं चालू आहे आणि वारा ज्या दिशेनं वाहतोय त्याच दिशेनं चेंडूचा आघात जर केला तर एक प्लस पॉइंट. आता मात्र त्याच दिशेनं चेंडू खेळला जातोय परंतु फटक्यात दम एक झेल सुटतोय. सोपा झेल सोडला गेला आणि रितेश राऊत याला जीवदान मिळतंय. 2 धावा मिळत आहेत धावफलकावरनं. 2 धावा कमवल्या गेल्यानं सगळ्यांनी नोंद घ्या. 59 रन्स ऑन बोर्ड. 59 धावा दोन्ही संघांचे सगळे खेळाडू. 59 धावा धावफलकावर लागतात. शेवटचे 4 चेंडू हाताळायचे बाकी असतील. लास्ट 4 डिलिव्हरीज आर रिमेनिंग. 4 चेंडूंचा फासला असेल. रितेश राऊत द मॅन फ्रॉम केलीचा पाडा जो खेळपट्टीवर आहे. आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. भूपेश पाटीलनं आसमान दाखवलंय. फलंदाज रितेश राऊत बाद. थँक्यू. तर निश्चित रूपाने निखिल जो खेळपट्टीवर सरसावतोय. विकेट क्रमांक 7 जो बाद झाला 59 या धावसंख्येवर. शेवटचे 3 चेंडू असतील आणि निखिल याला एक नामी. नक्कीच प्रेक्षक वर्गाकडे जातोय. महिला पावलिंग बॉक्स कडे आपण जातोय. आपण दूरवरून आलात तर कसं वाटतंय आयोजन? बोलवल्यावर खूप छान वाटतं. चांगली सोय केली आहे मुलींसाठी त्याबद्दल तुमचे खूप आभार मानते. BO वाल्यांनी खूप छान केलेलं आहे बसण्यासाठी सोय. खूप छान वाटतं. आम्ही खूप दुरून आलो आहेत. आणि नक्कीच आपण कुठल्या टीम मध्ये खेळणार आहात? मुंबई टीम मधून खेळणार आहे. नक्कीच पालघरला आपण फाईट देणार आहात तर मग मॅच आपण जिंकणार का? हो जिंकणार. नक्कीच मुंबईवाले मात्र जिंकणार मात्र म्हणतायत. महिला संघाचा आवाज आपण ऐकलात. जाऊया मॅच कडे. शेवटचा 3 चेंडूंचा खेळ शेष बाकी. पुन्हा एकदा भूपेश पाटील इज ऑन फायर. एक जबरदस्त प्रहार केला गेला. चेंडूला खेळला गेला डीप स्क्वेअर लेगला. चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चेंडू नशिबाच्या साथीनं पहिल्या क्षेत्ररक्षकाकडनं चेंडू उसळी घेतल्यानंतर दुसरी धाव जी निखिलकडनं घेतली गेली. या 2 धावांनी 61 धावा मात्र धावफलकावर. वाडा स्ट्रायकर संघ नोंद घ्यायची आहे. 61 धावा या धावफलकावर लागल्यात. म्हणजे काही गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भूपेश पाटील शेवटचे 2 चेंडू हाताळले आणि निखिल याला एक नामी संधी असेल. निखिल एक बिग मल्टी हिटर आहे. अगदी शेवटच्या क्षणी लोअर बॅटिंग ऑर्डर मध्ये चांगला खेळ करणारा फलंदाज आहे. पाहूयात. आता मात्र एक करारा प्रहार. चेंडू जातोय कार्पेटच्या साह्यानं. वाईडिश लॉंगॉनला ट्रॅव्हल झाला. निखिल भोईर सरसावलाय. पुन्हा एकदा उचलून फेक होते तोपर्यंत विकेट नंबर 8 बाद. धावबादच्या स्वरूपात बाद झाला. शेवटचा चेंडू बाकी असताना विकेट क्रमांक 8 बाद. धावफलकावर 1 धावेची गणती होईल आणि 62 धावा ज्या धावफलकावर लागतील. 62 रन्स. स्वतः कर्णधार मिथुन नाईक जे सध्या दुखापतीनं त्रस्त आहेत खेळपट्टीवर मात्र येतील. नॉन स्ट्रायकर एंड कडनं स्ट्रायकर एंडवर ज्यांची पारी लागेल. एकंदरीत शेवटचा 1 चेंडू आहे.
निश्चित रूपाने एक चांगला फलंदाज आहे ज्यानं सातत्यानं या खेळाडूनं सुद्धा एक 18 ते 20 वर्ष टेनिस क्रिकेट भूषवलंय आणि वाडा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपद प्रत्येक बाबतीत एक नवीन कलाई दिली जाते, प्रत्येक बाबतीत नवीन निर्णय जो घोषित केला जातोय मिथुन नाईक यांच्याकडनं. एक विजय हा वाडा क्रिकेट असोसिएशनचा खऱ्या अर्थानं विजय. आता मात्र बॅटिंग स्टँडवर सज्जता दाखवतील. शेवटचा एक चेंडू असेल, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित रूपाने होईल. भूपेश पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटनं. आता मात्र एक चांगला प्रहार, चेंडूला सरसावला, चेंडू मिड विकेटला. पहिली धाव तेजीने घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. एकच धाव मिळेल. केतन चौधरी मात्र बाद. 63 धावा धावफलकावर थांबल्यात. दोन्ही संघांनी नोंद घ्या. 63 रन्स ऑन बोर्ड. 64 धावांची गरज असेल. 64 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 48 डिलिव्हरीज. 48 चेंडू असतील आणि एकंदरीत विजयासाठी 64 धावांची गरज असेल. जाऊयात पुन्हा एकदा आमचे डीजे भाई डीजे जॉकींकडे. 64 धावा ज्या पुढच्या सत्रात कराव्या लागतील त्या सारंग चॅम्पियन संघाला. निखिल भोईर नोंद घ्या. 64 धावांची गरज. बघूया आपण जातोय महिला संघाकडे. नक्कीच मुंबईच्या खेळाडूंनी सांगितलं, तेजस्विनी माझे मगाशी म्हटलं मुंबईकडनं मात्र आवाज आला की आम्ही जिंकणार. सामना तर होणार आहे नक्कीच. आपण पालघरांनी इथं, आपलं नाव काय? रचना प्रदीप पागधरे. रचना प्रदीप पागधरे, आपण पालघर टीम मध्ये खेळतायत आणि पहिल्यांदा वाडा तालुक्यामध्ये तुमचं आगमन होतं. वेलकम, हार्दिक स्वागत वाडा क्रिकेट असोसिएशन कडनं. तर काय म्हणशील रचना की हे विवोचे शेड बघायला मिळत आहेत, एक वेगळं आयोजन, एक चांगली सावली प्रेक्षकांना क्राऊडला बघायला मिळते, काय म्हणशील? प्रथमतः तुमचे आभार की आम्हाला इथे खेळण्याची संधी प्राप्त करून दिली. मी पहिल्यांदाच इथे बघते की एवढं मोठं व्यवस्थापन आहे तुमचं, एवढी बसण्यासाठी प्रेक्षकांना सावलीसुद्धा, त्याच्यामुळे मी तुमचे खूप आभारी आहे. नक्कीच रचना, आपण पालघर संघामधून इथे आला तर एक भव्य आयोजन पाहायला मिळतंय. तर या वाडा तालुक्याच्या महिला वर्गांना आणि मुलींना तुम्ही काय संदेश की क्रिकेटमध्ये पुढे कसं जायला पाहिजे काय वाड्यानी? कारण जी मुलं जात आहेत 3.5 लाखाची ट्रॉफी होते. नक्कीच जायला पाहिजे. प्रत्येक मुलींमध्ये कोणती ना कोणती कलाच असते, ती त्यांनी दाखवायला पाहिजे. तुमच्यासाठी म्हणजे स्टेज उभा असतो तर त्याचा तुम्ही संधीचं सोनं केलं पाहिजे, एवढंच सांगेल. नक्कीच मुंबईच्या टीम कडनं तुम्हाला आव्हान आलंय, एक आगाज होता है तो फाइट देनी पडती है. नक्की टीट पॉट ठोसा ठोसा तुम्ही देणार का? कारण ते जिंकणारे असे आत्मविश्वासाने म्हणतात. तर पालघरचा आवाज, पालघरच्या टीम महिलांचा आवाज काय असेल? आम्ही सुद्धा त्यांना म्हणजे मोठात मोठा ठोसा देण्याचा प्रयत्न करणार, आम्ही सुद्धा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. क्या बात है, काफी टेंशन वाला मैच यहाँ पे, टीट फॉर टैट संघर्ष होने वाला है. लेडी क्रिकेट आणि महिलांचा जबरदस्त सामना, जो शो मॅच या आजच्या पाहतायत. दोन्ही संघ आपल्या सोबत आहेत. मुंबई आणि पालघर या बस मध्ये बसलेले आहेत. तसंच लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी 1 लाखाची बाईक फक्त 500. तर जाऊया या मॅच कडे, कॉमेडी बॉक्स कडे. टू निखिल. धन्यवाद सूरज. पुन्हा एकदा सामन्याकडे परतूयात. विजयासाठी 8 षटकांमध्ये 64 धावांचं लक्ष्य. एलिमिनेटर सामना चालू आहे. जो संघ विजेता ठरेल तो संघ 4 हात करणार आहे, तो कोज चॅलेंजर संघासोबत. परंतु जो संघ या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेतून माघारी परतावं लागणार आहे. बघूयात विजयासाठी 64 धावांचं लक्ष्याचा पिछा करताना सलामीची जोडी येते ती श्री सारंग चॅम्पियन संघाकडून. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीला. निश्चितच चांगल्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी बघायला मिळाली. फक्त 63 धावांवर रोखलं गेलंय 8-9 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी 64 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पिछा करताना सलामीचे 2 फलंदाज. निखिल
आणि निखिल आणि स्वप्नील दोन सलामीचे फलंदाज. सलामीचं वैयक्तिक षटक घेऊन ते निश्चितच राकेश पाटील. या क्रिकेटचं एक वैशिष्ट्य आहे, राकेश पाटील आणि मिथुन नाईक दोन अशी वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य या वाडा क्रिकेटमधली की ज्यांनी आतापर्यंत सातत्याने क्रिकेटला जिवंत ठेवण्याचं काम केलंय. विजयासाठी 64 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करताना दोन सलामीचे फलंदाज श्री सारंग चॅम्पियन्स संघाकडून निखिल भोईर आणि स्वप्नील. हॅलो डीजे मास्टर, थोडा इको कमी करा. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन तो राकेश हायवे एंड कडे गोलंदाजी धुरा सांभाळणार आहे तो राकेश आणि त्याला सामोरं जातोय उजव्या त्याचा फलंदाज निश्चितच निखिल भोईर असणार आहे. विजयासाठी 64 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पिछा करण्यासाठी दोन सलामीचे फलंदाज. लक्षाचा पिछा करण्याचं सक्सेस झालं तर निश्चितच कोज चॅलेंजर संघासोबत 4 हात करावे लागणार आहेत ते येणाऱ्या आणखी नवीन सामन्यामध्ये. राकेश पंचांकडे या ठिकाणी निश्चितच सलामीचे दोन फलंदाज एक निखिल आणि स्वप्नील दोन कॉम्बिनेशन बघायला मिळते. चांगली आतापर्यंत फलंदाजी साकारली आपल्या खेळीत. निश्चित रूपाने गुरुनाथ निखिल भोईर जो सातत्यानं मागचे 4 सामने विजयश्री खेचत आणली गेली आणि या सारंग चॅम्पियन संघानं सातत्यानं विजय मिळून या स्पर्धांतला ब्लॅक हॉर्स संघ हा ठरलाय. कारण ब्लॅक हॉर्स ज्याला बोललं जातं अगदी आईन इव्हेंटवर ज्यांनी जबरदस्त अप्रतिम खेळ केलाय. खऱ्या अर्थानं त्यांचे पॅकर्स सगळे कल्पेशजी ठाकरे, वैभवजी भोईर, योगेशजी पाटील आणि महेश ठाकरे या सगळ्यांचं कौतुक करतोय. पुन्हा एकदा जाऊयात खेळपट्टीवर. त्यांना जी फाईट करतोय तो वाडा स्ट्रायकर संघ मिथुनजी नाईक आणि योगेशजी पाटील. सो हियर वी गो फॉर द फर्स्ट डिलिव्हरी. राकेश पाटील इज ऑन फायर, द मॅन फ्रॉम वागोट्याचा हा खेळाडू. पहिला चेंडू हाताळेल निखिल भोईर साठी. आता मात्र अप्रतिम चेंडूला शॉर्ट एक्सा कव्हर झोन मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. फेक होते तोपर्यंत एक धाव घेतली गेली. पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन धावा जमण्याचा सिलसिला जारी केला. पहिला चेंडू हलक्यात खेळून गेला कव्हरच्या ठिकाणी आणि कव्हरचा खेळाडू जो निखिल उर्फ होंडो ज्याप्रमाणे ओळखला जातो तोच होंडो या ठिकाणी चांगल्या प्रकारे क्षेत्रक्षण बघितलं. पहिल्या चेंडूवर एक धाव. त्यानंतर आता नवीन फलंदाज जातो स्ट्राईक झोनला. स्वप्नील पंचांकडे लेग गार्ड घेताना पुन्हा एकदा क्षेत्रक्षण थोडंसं सजवलं जातं वेगळ्या अर्थाने. पुन्हा एकदा राकेश हायवे एंडकडे गोलंदाजी करते. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना राईट मोर विकेटचा मारा करतोय. 10-12 पासून छोटासा रनअप घेऊन पंचांना पार करून पुन्हा एकदा राकेश. आता मात्र सुरेख हे चेंडू अचूक टप्पा आणि निश्चितच उसळी घेतोय आणि सरळ विसावतो येतो. यष्टी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. अनुभवाने भरगच्च भरलेला असा गोलंदाज राकेश पाटील. प्रत्येक चेंडूवर एक वेगळी कला सादर करतोय तो राकेश. पुन्हा एकदा तोच आपल्या बॉलिंग बरोबर प्रस्थान करताना षटकातील आता म्हणतात पूर्णांक 2च्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर लागली ती एक. पुन्हा एकदा षटकातील 30 चेंडूचा मारा करते. पंचांना पार करून वाटते मोर विकेटचा मारा. पुन्हा एकदा गुड लेनचा मारा. पुन्हा सुरेख चेंडू अचूक टप्पा. पुन्हा एकदा विसावतोय. पुन्हा एकदा यष्टी रक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. पहिल्या चेंडूवर ज्या अर्थी एक धाव मिळेल त्यानंतर लगातार 2 चेंडू खेळून काढलेत. निश्चित 2 चेंडू निर्धाव गेलेत. पुन्हा एकदा स्वप्नील थोडासा बीट झालाय. 3 बघायला गेलं तर पूर्णांक 3चा खेळ याकडे समाप्त झाला. धावसंख्येवर धावफलक जे आहे ते फक्त एका अंकाने हल्ला गेला. फक्त एक धाव वैयक्तिक जी निघाली होती ते पहिल्या चेंडूवर निखिलच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा तोच फलंदाज स्वप्नील त्याला सामोरा देतोय. उजव्या गोलंदाज राकेश पंचांना पार करून पुन्हा एकदा. आता मात्र सूर्य चेंडू हवे ते बराच मग चौकार येतो का चेंडू. निश्चितच नो फील्ड झोनला ट्रॅव्हल झाला चेंडू. 2 बाउन्स चौकार वाईडिश लॉंग अपच्या बाहेर चौकार 4 धावा. पुन्हा एकदा संधी आमच्याकडे इथे मास्तरला सुवर्ण संधी. धन्यवाद डीजे मास्टर. पुन्हा एकदा सामन्याकडे परतूया. चौकारानंतर धावसंख्या वाढली गेली ती 5 अंकावर. आता मात्र स्लॉमचा मारा निश्चित सुरेख चेंडू तितका सुंदरसा प्लेसमेंट चांगलासा प्लेस क्षेत्रक्षण बघायला मिळतं. मिथुन नाईक यांच्याकडून थर्डमॅनच्या क्षेत्रात खेळून काढला. हलक्यातने खेळून काढला चेंडू आणि एक धाव. जोपर्यंत चेंडू फेक येते आरामात दोन्ही फलंदाज आणि एक धाव धावून काढली. धावसंख्येत एका धावाची भरताना धावसंख्या पोहोचली. धावसंख्या फळकावर 6 धावा. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ खेळून झालेला येणारा शेवटचा मारा शिल्लक आहे. विजयासाठी अजून सुद्धा 58 धावांचं लक्ष येणाऱ्या 7.1 षटकामध्ये. पुन्हा एकदा शेवटचा मारा षटकातील सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु ब्लॉक होऊन टाकण्याचा प्रयत्न परंतु दिशा थोडीशी भटकली आणि पंचाचे दोन्ही हात समांतर त्यांना वाईटचा इशारा. अवांतने धावसंख्येत भर पडत. धावसंख्यावरती एकाने 7 धावा. विजयासाठी अजून सुद्धा 57 धावांचं लक्ष येणाऱ्या 7.1 षटकामध्ये. पुणे एकदा तोच राकेश पाटील बॉलिंग बरोबर प्रस्थान करताना राईट मोर विकेटचा मारा करतोय. हायवे एंड कडे गोलंदाजी करतोय. पंचांना पार करून निखिल भोईर सामना करतोय. सुरेख चेंडू स्वतः फॉलो थ्रू मारण्याचा प्रयत्न केला तो गोलंदाजाने परंतु या ठिकाणी क्षेत्रक्षा मागे जाऊ चेंडू. पहिलं षटक मार्गात झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 7 धावा. निखिल
तर धन्यवाद डीजे मास्टर. वाडा क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य वाडा प्रीमियर लीग 2017 आपण पाहताय. टेनिस क्रिकेटचा एक महोत्सव. खऱ्या अर्थानं टीम मालक सगळे जे श्री बालाजी चॅम्पियन संघाचे श्री बालाजी ग्रुप, वाडा स्ट्रायकर्स मिथुनजी नाईक, योगेशजी पाटील, वाडा लायन्स कैलास तरे, कुणाल साळवी, हेमंत थोरात, त्यानंतर अभिनव पॅन्थर्स मिलिंदजी देशमुख, अमोलजी पाटील, हेवी वॉरियर सतीश पाटील, वैभव ठाकरे, देवा प्रतिष्ठान निखिल पाटील, सारंग चॅम्पियन्स कल्पेश ठाकरे, वैभव भोईर, योगेश पाटील, महेश ठाकरे, त्यानंतर श्री गणेशजी 11, संतोष पाटील, हेमंत सवरा, कल्पेश पष्टे, वैभव ठाकरे, डॉक्टर समीर खिस्मतराव, श्री बालाजी रॉयल्स, किशोर वेखंडे, त्यानंतर कोहोज चॅलेंजर्स महेंद्र चौबळ, रवी पांढरे, अंकुश ठाकरे आणि स्वप्नील कतारे, या सगळ्या पॅकर्सचं पुन्हा एकदा या मायक्रोफोनवरून हार्दिक हार्दिक आभार. त्यानंतर हे मैदान सुसज्ज असं मैदान सन्मान्य अतिशजी पाटील साहेब यांनी उपलब्ध करून दिलंय. त्यांचं सुद्धा शतशः आम्ही नेहमीच ऋणी राहू. आणि जे त्याचप्रमाणे सन्माननीय चंद्रकांत धांगडा यांचा सुद्धा आभार, कारण हे मैदान तुम्ही उपलब्ध करून दिलं. तर पाहूयात आता मात्र गुरुनाथ गोवारी. येस, दॅट्स द ग्लोरियस इव्हेंट, दॅट्स द ग्लोरियस बॉल हँडल्ड बाय मिस्टर गुरुनाथ गोवारी, द मॅन फ्रॉम करंजपाडाचा हा खेळाडू. एक सातत्याने चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन वाडा स्ट्रायकर्स कडनं पाहायला मिळालंय. पहिला चेंडू मात्र निर्धाव गेलाय. स्वप्नील जर पाहायला गेलो 7 धावा आतापर्यंत सारंग चॅम्पियन्स संघाच्या धावफलकावर. 57 धावांची गरज असेल. प्रतिम इनसाइड आउट पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न केला गेला, तो यष्टीरक्षक पंकज मात्र आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू विसावलाय तो पंकजच्या हातात आणि चेंडू क्रमांक 2 मात्र निर्धाव जो गेलाय. आतापर्यंत 7 धावा ज्या धावफलकावर लागल्यात. विजयासाठी अजूनही 57 धावा करायच्या असतील. आता मात्र एक क्वालिटी फटका, चेंडू जातोय सरळ सीमारेखा पार, चौकाराला 4 धावा मिळतील. डीजे मास्टर बजाव. तर धन्यवाद डीजे मास्टर. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा त्या चित्रपटाची साधारण जर पाहायला गेलं 1990-85चा काळ आणि पिंजरा नावाचा पहिला चित्रपट जो मराठी चित्रपट सृष्टीत जो प्रदर्शित झाला त्यातलं गाणं डीजे मास्टर. आता मात्र अक्रॉस द बॅट पंकज पागदरे हॅट्स ऑफ, कारण जबरदस्त इनसाइड एज थांबवली गेली. तब्बल 4 धावा वाचवल्या गेल्या पंकजकडनं आणि धावफलक जे स्थिरावून राहिलं. या चौकारांना 11 धावा ज्या आधीच्या चेंडूवर जो चौकार हाताळला गेला त्यावर 11 धावा ज्या धावफलकावर राहिल्यात. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ जो संपुष्टात आला. वन्स अगेन गुरुनाथ गोवारी, कादिवली गावेंकडनं राईट आर्म ओव्हर द विकेटनं शॉट ऑफ लेंथ. चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रात. 1 धाव मिळेल. निखिल भोईर जो अप्पर एंडवर आला. लेग बाईटचा इशारा येतोय आमच्या दोन्ही पंच आशुतोष व्यवहारे, विरल नायर आणि कृष्णा सर यांचं या मायक्रोफोनवरून कौतुक केलं जातंय, कारण खऱ्या अर्थाने इतक्या उन्हाच्या तडाख्यात सुद्धा पंच म्हणून कामगिरी पाहिली जाते. निश्चित रूपानं मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेले तिन्ही पंच आज आपण पाहतायत. द मॅन फ्रॉम दहिसरचे हे तिन्ही पंच आपण या वाडा प्रीमियर लीग 2017 साठी त्यांना आमंत्रित केलं गेलं आणि पंच म्हणून एक बहारदार कामगिरी. पाहूयात पुन्हा एकदा. गुरुनाथ सज्ज, अप्रतिम आणि पंचांचं बोट आकाशाकडे. निखिल भोईरच्या पारीचा अंत. फलंदाज बाद. बडी मछली जाल में फंस गई. धन्यवाद. जसं निळं वादळ काल मैदानात आलं होतं ते IPLच्या, आणि आता मात्र पुन्हा एकदा निळं वादळ घुमायला सुरुवात झालंय. कारण ज्या पद्धतीने मुंबई इंडियन्सचे फ्लॅग तरंगतात तसेच वाडा स्ट्रायकर्सचे फ्लॅग तरंगायला सुरुवात झाली. कारण निखिल भोईर याला बाद केलं गेलंय आणि धाव फलकावर 12 या धावसंख्येवर पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला गेला तो वाडा स्ट्रायकर्स टीमच्या गुरुनाथ गोवारीकडनं. गुरुनाथ गोवारी एक हरहुन्नरी गोलंदाज. आतापर्यंत ज्यानं पूर्ण षटक हाताळलं त्यात फक्त 5 धावा खर्ची केल्या आणि 1 विकेट जो टिपला गेला. केतन चौधरी या वाडा तालुक्यातला रायझिंग नंबर 1चा खेळाडू, वाडा तालुक्यातला गोलंदाज क्रमांक 1. मी तर म्हणेन की भरत वाघेला पूर्ण जसाच्या तसा या खेळाडूच्यात मला पाहायला मिळतोय. कारण ज्या पद्धतीने भरत वाघेला चेंडूला हाताळायचा तसे दोन्हीही चेंडू कट करण्याची काबिल या खेळाडूच्यात आहे. आणि रॉंग वन प्रश्नच नाही, चांगल्या पद्धतीने हाताळतोय. चांगला चेंडू प्रत्येक वेळी प्रत्येक फलंदाजाला पाहायलाच
एक जबरदस्त मोठा खेळाडू, एक प्रबळ दावेदार ज्याला म्हणू शकतो आपण, तो केतन चौधरी उर्फ गुंडू द मॅन फ्रॉम कंचाड चा खेळाडू, ज्याने सातत्याने या स्पर्धेत बऱ्याचशा फलंदाजांना हैराण केलंय, नस्तनाभूत केलंय. तो गोलंदाज केतन चौधरी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. तर पॅव्हलियन सिटी एंड कडनं गोलंदाजी मार्कवर येईल तो गोलंदाज गुंडू. एक हरहुन्नरी गोलंदाज साधारणतः 15 ते 16 पावलांच्या रनिंग स्टँडवरनं सज्ज होतोय. फलंदाजी मार्कवर स्वप्नील आणि त्याला साथ दिली जाते ती हरेश दळवीकडनं. हरेश दळवी द मॅन फ्रॉम कोलकेवाडी आणि कालच्या सामन्याचा विजयाचा शिल्पकार. पाहूयात पुन्हा एकदा सज्ज कंचाड एक्सप्रेस. जबरदस्त चेंडू, परंतु आता मात्र जास्त कट केला गेला, जास्त स्विंग दिला गेला चेंडूला आणि एक अवांतर धाव, एक स्वैर माऱ्याची धाव जी धाव फलकावर येते. धाव फलकावर एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 13 या धाव संख्येवर. दोन्ही संघ नोंद घ्या. धाव फलकावर 51 धावांची गरज असेल. पाहूयात पुन्हा एकदा केतन चौधरी. आता मात्र जबरदस्त वन्स अगेन भरत मेयरच्या स्टाईलनं चेंडूला हाताळलं आणि चेंडू क्रमांक 1 ज्याची गणती धाव फलकावर मात्र संपुष्टात आली. तर एक चेंडू निर्धाव हाताळला गेला आणि अजूनही केतन याच्या षटकातले शेवटचे 5 चेंडू हाताळायचे बाकी असतील. धावफलक 13 वर जे स्थिरावलेल्या अवस्थेत आहे, 13 धावा धावफलकावर स्थिरावल्यात. 51 धावांची गरज असेल केतन. पुन्हा एकदा जबरदस्त पंजांकडे दाद मागितली जाते. विकेट क्रमांक 2 चं पतन. पुन्हा एकदा स्ट्रायकर यांचा फलंदाज स्वप्नील बाद. विकेट क्रमांक 2. तर निश्चित रूपाने कंचाड नगरीत 2 यष्टी रक्षक सगळ्यात चपळ आहेत. एक रोहित पागधरे आणि दुसरा पंकज पागधरे. ही पागधरे बंधूंची यष्टी रक्षकाची जोडी सातत्याने चमक दाखवत असते. पंकजचं कौतुक करतोय कारण विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद, या एका सेकंदाच्या काही भागांमध्ये त्यानं हा चेंडू यष्ट्यांना लावला आणि निश्चित रूपानं यष्टी बाद केला गेला, यष्टी चित केला गेला आणि फलंदाजाला परतीचा रस्ता दाखवला गेला. आता मात्र बॅटिंग स्टँडवर येतोय तो फलंदाज विवेक, ज्यानं कालच्या सामन्यात विजयश्री खेचून आणली होती. तो फलंदाज विवेक आणि हरेशची जोडी पुन्हा एकदा मैदानात त्यांची वर्मी लागेल. खेळपट्टीवरनं जर पाहायला गेलो आपण, एकंदरीत क्षेत्ररक्षण जे विस्तारलेल्या अवस्थेत आहे, पॉइंटला एक खेळाडू तैनात केला गेलाय. वायडिश लॉंग ऑनला पप्पू पाटील ज्याला तैनात केले गेले, राकेश पाटील वायडिश मिड लॉंग ऑनला, त्यानंतर सचिन जो वायडिश मिड विकेटला ज्याला तैनात केलं गेलाय. पाहूया पुन्हा एकदा केतन सज्ज. आता मात्र पुन्हा एकदा एक चांगला कटर चेंडू हाताळला गेला, एक फ्लिकर चेंडू हाताळला गेला, एक फ्लायटर डिलिव्हरी. एक धाव पळून काढल्यानंतर दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न केला जातोय विवेककडनं, परंतु हरेशकडनं मात्र चांगली कॉलिंग होते आणि धावफलकावर धावा जाऊन पोहोचतायत त्या 14. दोन्ही संघ मालक नोंद घ्या, 14 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी अजूनही 50 धावांची गरज असेल. बरोबर 50 धावा कमवायच्या आहेत. 3 चेंडू आतापर्यंत केतन यानं हाताळलेत आणि फक्त 1 धाव ज्यानं. तर निश्चित रूपाने यानंतर मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझ्या साथी समालोचक ठाकरे सर यांना. तर धन्यवाद निखिल. आणि षटकांमध्ये सुरुवात होताना मात्र पुढच्या चेंडूची सुरुवात होताना चेंडू फाईनच्या बाजूने मारला गेला आणि हरेश जे सुरुवात इथे करत होते या षटकामध्ये पुढच्या चेंडूवर संघाची धाव सगळं जाऊन पोहोचलेली ती फलकावर आता 15 धावा. एकंदरीत आपण पाहतोय एका चांगल्यापैकी हा सामना रंगतोय, एक चांगली स्पर्धा पाहतोय, चांगली लीग स्पर्धा पाहतात आणि प्रेक्षकांची संख्या खूप वाढलेली. याच प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मनपूर्वक इथे स्वागत असेल या अंतिम दिवशी. कारण आपण पाहिजे यानंतर एक महत्त्वपूर्ण सामना पुढे राहणार आहे. पुढचा सामना संपल्यानंतर महिलांचा पालघर आणि मुंबईमधला एक अतिशय चांगला हा संघ असेल. आणि हा पुढचा चेंडूवर मात्र अगदी 5 चांगल्या चेंडूवर कट केला गेला. क्लब जमीन मारला फटका ऑफ साईडच्या बाजूने तिकडे विशाल चेंडू अडवत आहेत आणि या दरम्यान फलंदाजांनी 1 धाव घेतली. सुरुवातीलाच निखिल आणि स्वप्नील हे 2 फलंदाज चांगले फलंदाज बाद झालेत. अशा वेळेस मात्र हरेश किंवा विवेक यांना चांगला साथ करावी लागेल एकमेकाला आणि चांगल्यापैकी धावा करावी लागतील, कारण हे चेसिंग टार्गेट आहे सामन्यामध्ये. त्या दृष्टीने विचार होतोय. आणि या केतन षटकामध्ये मात्र एक सुरेख गोलंदाजी आपण पाहतो, त्यांची विकेट टेकर गोलंदाज षटकामधून अंतिम पुढच्या चेंडूला सामना करतात. आणि मात्र हा थोडासा गुडलेन स्पॉटवर नाही, थोडासा फिरक घेणारा चेंडू बनायला लागेल. थोडासा फलंदाज नक्कीच चकमा देऊन जातो मागे. तर इथे षटकात समाप्ती मात्र इथे झालेली. 3 षटकाचा खेळ संपला गेला आणि 3 षटकामध्ये 16 धावा फलका लागल्यात. तर एक चांगली गोलंदाजी आपण सध्या पाहतोय. राकेश पाटील गुरु आणि केतन यांची झाली होती, परंतु आता सारंग संघाला मात्र नक्कीच आपल्या इथे खूप चांगलं प्रदर्शन. या पूर्ण स्पर्धेला प्रत्येक मॅचला ज्याने मॅन ऑफ द मॅच दिलेली या WPL 2017ला
ते सन्माननीय मान्यवर मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर जाते सन्माननीय ज्यांनी मोलाचं सहकार्य प्रोत्साहन म्हणून मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर प्लीज वेलकम सर राकेशजी पाटील पीक वर्ल्ड एक माजी क्रिकेटपटू आणि हँडसम क्रिकेटर म्हणला त्यांचं क्रिकेट आणि ते मात्र त्यांनी या प्रोत्साहन म्हणून या क्रिकेटपटून दिले. वेल डन, हार्दिक स्वागत सर. थँक्यू, थँक्स अ लॉट. तर 64 धावांचा आपण हा पाठलाग पाहतोय सारंग चॅम्पियन संघाकडून. आतापर्यंत 3 षटकामध्ये ज्या धावा झाल्या तर ते 16 धावा आणि 8च्या गतीने प्रत्येक षटकामध्ये धावा करायची द्या. तर अशा प्रकारे मात्र पुढच्या नवीन षटकाला सुरुवात आता होणार आहे आणि थोडंसं बातचीत चाललेली ती संघातील खेळाडूंमध्ये मात्र पंच सुद्धा थोडंसं काहीतरी चर्चा करतात त्यांच्यासोबत. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा जर पाहिलं आपण ही स्पर्धा लीग स्पर्धा की ज्यात अनेक विक्रम झाले गेले, अनेक शतकं सांघिक मारली गेली, अर्धशतकं ठोकली गेली, अनेक चौका ठोकले, षटका ठोकले गेले, म्हणजे विक्रमाने भरलेली ही स्पर्धा आपण पाहिली प्रेक्षक वर्गाने. आणि प्रेक्षकाची वर्गाची खूपच साथ लाभली या स्पर्धेला. अनेक दिग्गज खेळाडू आपण पाहिले तालुक्यामधले. तर अशा परिस्थितीत तिसऱ्या षटकानंतर तर चौथ्या षटकाला सुरुवात होती आहे आणि विचार विनिमय झाल्यानंतर मात्र स्वतः पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सोपवलं जाते ते गुरु गोवार यांच्याकडे चेंडू की जे प्रतिमा षटक टाकत होते. मग 5 धावा देताना एक गडी बाद केला होता, एक सुरेख गोलंदाजी केली होती आपल्या वाडा स्ट्रायकर संघासाठी. आणि नवीन षटकाला सुद्धा ते सुरुवात करतील. आता आपलं वैयक्तिक खेळामधलं त्यांचं हे दुसरं षटक असेल. संघासाठी मात्र चौथ्या षटकाचा सुरुवात होती आहे. तर 24 चेंडू खेळ बाकी राहतोय, 30 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 षटकांचा म्हणजे 30 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 30 चेंडूमध्ये 48 धावा करायचे सामन्यामधून. तर लक्ष चांगल्यापैकी मावायला गेलं. दोन्ही संघांसाठी बॅलन्स मध्ये आपण सामना पाहूया. तो या नवीन षटकात सुरू होत असताना चौथ्या षटकाचा प्रारंभ होत असताना आणि सामना करण्यात डावखुरे फलंदाज विवेक जे खेळतात 2 धावांवर. आणि पहिल्याचा सुरुवात करताना एका करारी फटका मारला होता. नक्कीच 2 षटकांमधून प्लेसमेंट जबरदस्त टायमिंग साधलं गेलंय आणि डीप एक्स्ट्रा करायच्या बाजूने चेंडू सीमा पार धाडला गेलाय. तर सारंग संघासाठी एक शानदार सुरुवात म्हणायला लागेल. धन्यवाद डीजे. तर या चौकाराने धाव सकत आपण ते 20 धावांवर 20 प्लस ऑफ 2 विकेट 2 बाद 20 धावा. आणि गुरु षटकामधून आता दुसरा चेंडू यावेळेस थोडासा आखो टप्प्याचा शॉट आपल्याला चेंडू म्हणायला गेला. थोडासा लेग स्टिकच्या बाजूने पडत होता आणि फलंदाज पुन्हा एकदा हिट करण्याच्या प्रयत्नात यावेळेस मिस करून गेले. तर थोडंसं अंदाज चुकलेला त्यांचा खेळण्यामध्ये आणि याचा नक्कीच चांगला मात्र हा चेंडू म्हणायला गेला षटकामध्ये. तो वाडा सायकलसाठी संपलेला कारण त्यांना धावा इथे रोखायची आहे. तर सामन्यामधून जे 64 धावांचं टार्गेट दिलं गेलं आहे तो रोखण्याचा हा प्रयत्न होतोय. आणि गुरु षटकामधून पुढचा चेंडू यावेळी 5 टाकला मात्र याचा नक्कीच ऑफस्टिकच्या बाजूने आणि लगातार मात्र 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट टाकले गेले आहेत आणि गुरु यांची हुशारी आपल्याला दिसते या मैदानामधली. तर अप्रतिम अशी गोलंदाजी म्हणायला गेल आणि टॅलेंटेड गोलंदाज म्हटलं होतं ती या स्पर्धेमधून या लीग मधून. कारण 3 पर्व आपण पाहतोय या लीगची, पहिलं दुसरं आणि आता हे तिसरं लीगचं स्पर्धेतलं हे आपण पर्व पाहतोय. या लीग मध्ये सुद्धा खूपच सुंदर शानदार गोलंदाजी. षटकाचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र गोलंदाजीच्या बाजूने मारण्याचा प्रयत्न आणि एक सोपासा झेल देऊन बसले होते आणि एका चांगल्यापैकी मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये झेल दिला गेला. विवेक यांची इनिंग संपली गेली इथे. तर डीजे मास्टरना संधी असेल. तर वाडा स्ट्रायकर संघ अगदी धोरण आखून सामन्यामध्ये उतरलाय. प्रत्येक गोष्टीकडे तिथे लक्ष असलेला आणि कडे टप्प्यात जातोय. एक अनुभवी असे 2 त्यांच्या संघामध्ये खेळू आहेत. मिथुन जी नाईक, राकेश जी पाटील हे युवा खेळाडू चांगल्यापैकी हाताळतात आणि खरोखरच हा संघ देखील खूप उभारी घेतो या स्पर्धेमधून. कारण गेल्या वर्षी याच संघाने उपविजेतेपद पटकावलं या स्पर्धेचा आणि यंदा तोच इरादा घेऊन पुन्हा एकदा सज्ज झाले होते या स्पर्धेत सुरुवात होताना आणि लगातार विकेटवर चांगल्यापैकी कामगिरी करताना. मात्र या सामन्यातून गुरुची जी गोलंदाजी आपण पाहतोय अप्रतिम मारा करतात षटकामध्ये. षटकातला आता पुढचा चेंडू नवीन आलेले फलंदाज आहेत अमित पष्टे ते साथ करतील हरीश यांना. आणि गुरु यांचा पुढचा चेंडू अगदी हवालपणे किंवा स्टिअर केला गेला. ते चेंडू ईशावरली स्वीकारला आणि यावर मात्र चेंडूवर कॉल दिला तो दुसऱ्या धावेचा आणि सहजतेने मात्र 2 धावा घेतात. अमित त्यांना नक्कीच साथ देत आहेत हरीश यांना 2 धावा घेताना. अशा प्रकारे 2 धावा वाढल्या गेल्यात आणि प्रत्येक चेंडू अगदी मोजून मापून टाकला, निरखून पारखून टाकला होता गोलंदाजाकडून. त्याचा मात्र एक चांगल्यापैकी प्रतिकार होतो या सारंग चॅम्पियन संघाकडून आणि 2 धावा जमा करताना धाव संख्या जाऊन पोहोचलेली ती 22 वर.
तर 64 धावा करायच्या सामन्यामध्ये प्रत्येक षटकामध्ये 8च्या गतीने धावा करताना, आणि हा मात्र थोडासा हवेमध्ये मिस टायमिंग करतोय, खाली क्षेत्रामध्ये जेवढं मला लागलं क्षेत्ररक्षक खूप मागे आहे, त्याचा फायदा मात्र नक्कीच मिळतोय आणि एक धाव मात्र दुसऱ्या धावापासून वंचित केलं गेलं. ते फलंदाजांना धाव रोखण्यामध्ये यश मिळालं क्षेत्ररक्षकांना, आणि अशा प्रकारे मात्र एक धावेनेच धाव संख्या जाऊन पोहोचली ती फलकावर 23 धावा 23. तर इथे एकंदरीत 4 षटकाचा हा खेळ संपला गेला, 24 चेंडू हा खेळ संपला गेला. आणि आता ड्रिंक्सची वेळ झालेली, थोडंसं आपण विश्रांती देतोय शीत पेयसाठी, आणि तोपर्यंत डीजे मास्तरांना संधी असेल तर आपण त्यांच्यानं सुद्धा पाणी वाढवतोय. आणि धावा झाल्यात फलकावरती 23 धावा, मात्र 4 षटकाचा खेळ संपला गेला. धन्यवाद. तर जी आपण स्पर्धा इथे पाहतोय, या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जे मोलाचं आणखी एक सहकार्य लाभलं होतं ते निलेशजी पाटील सर, गोवाडे उपसरपंच, ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला पाहतो आपण की मनोहर प्रीमियर लीग जी भरवली गेली, त्यानंतर कुलबी प्रीमियर लीग भरवली गेली मासवणला, आणि त्यानंतर आता वाडे येथील आपण पाहतोय WPL या स्पर्धेसाठी खाला बॉलची उपलब्ध करून दिली, सर्व जे चेंडू उपलब्ध करून दिले किंवा पुरवले गेले ते या सरांकडून निलेशजी पाटील गोवाडे उपसरपंच, ज्यांचा सुद्धा इथे उल्लेख करताना त्यांना सुद्धा धन्यवाद असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता आपण पाहतोय शीतपेय संपल्यानंतर आता पुढच्या षटकाला सुरुवात होते. एकत्रित 4 षटकाचा खेळ बाकी राहतोय, 24 चेंडू खेळ बाकी आहे, आणि 24 चेंडूमध्ये 41 धावा करायच्या 41. तर लक्षात नक्कीच 10.25च्या गतीने धावा कराव्या लागतील, थोडंसं गती वाढलेली. आणि त्या प्रत्येक षटकात आपण सुरुवातीला पाहत होतो की 8च्या गतीने धावा करायच्या प्रत्येक षटकामध्ये, आता मात्र 10च्या पलीकडे धावा करायला लागतील प्रत्येक षटकामधून. आणि पहिलाच चेंडूने सुरुवात होताना स्लोवर टाकला, हाताळला गेला. तर अतिशय जबरदस्त सुरुवात झाली या षटकामधून. केतन, ज्यांचा आपण प्रकाशित सरांनी सांगितलं, निखिल सरांनी, की एक आता सध्याचा आपण पाहिलं तर या लीग मधला रायझिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जो उगवता सीतारामला गेला, ज्या चतुरस्थ गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. आणि षटकामध्ये आता दुसऱ्या चेंडूला समोर असतील ते हरेश. यावेळेस मात्र बघितला लेग स्टिकला थोडासा बस्ता भटकतायत आणि चेंडू बाटा फटकाला जातो, तिथे शतक डीपला फोल्ड करतायत चांगल्यापैकी, आणि फेक देखील आलेली ती यशवंतच्या हातामध्ये. आणि तत्पूर्वीच 2 धावा घेतल्या नुकत्याच त्या हरेश यांनी. कालचे जे तारणहार ज्या संघाला संघाला त्यांनी खऱ्या अर्थाने सामन्यात जिंकून दिला गेला आणि सुपर मध्ये पाठवला तो हा खेळाडू. आणि तसं संघासाठी पुन्हा एकदा चांगली कसलेली फलंदाजी करतायत. आणि 2 धावा घेताना धाव संख्या जाऊन पोहोचले 25/25. तर अजूनही 22 चेंडू खेळ बाकी आहे, 39 धावा करायचे आहेत. आणि पुढचा चेंडू थोडासा हवेमध्ये पाहिला तर तो बघायचा क्षेत्ररक्षक थोडेसे मागे त्याचा फायदा घेत प्रयत्न मात्र जबरदस्त होते मला गेले या क्षेत्ररक्षकाचे. खूपच चांगला प्रयत्न करून पाहिला त्यांनी. आणि या दरम्यान चेंडू खाली पडत मला वाटतं विशाल तिथे आले होते चेंडूवर झेलण्यासाठी, आणि त्यांच्या एफर्ट म्हणायला गेला अगदी संघासाठी पुन्हा योगदान देण्याचा प्रयत्न होतोय. आणि या दरम्यान पुन्हा 2 धावा घेतल्या गेल्या. तर धावसंख्या जाऊन पोहोचले 27/27. तर एक शानदार क्रिकेट मेजवानी मिळते प्रेक्षक वर्गाला. आणि अशाच प्रकारची मेजवानी आपल्याला पुढचा जो महिलांचा लेडी सेलिब्रिटी सामना असणार आहे तो खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा सेलिब्रिटी असेल किंवा एक महत्त्वाचा सामना असणार आहे तो प्रेक्षक वर्गाला. कारण महिलांना सुद्धा आपण पाहतोय की आज मोठ्या मोठ्या संधी मिळतात, अनेक पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. अनेक क्षेत्रामध्ये आपण पाहतो अशा महिलांना पुढे स्थान दिलं पाहिजे. आपल्या वाडी तालुक्यातील अनेक युवा महिला असतील, खेळाडू असतील की ज्यांना सुद्धा क्रिकेटमधला सातत्य आपल्याला दाखवता येण्याची संधी मिळू शकते अशा मार्गातून. आणि हा पुढचा चेंडू यावेळेस मात्र 2 क्षेत्राच्या मधून मारण्याचा प्रयत्न होतोय आणि सरारी त्या चेंडू सीमा पार होतोय. सुरेख चौकार शॉट आउट चेंडू मिळाला, त्याचा फायदा घेतला गेला आणि स्वयं लेगून फिरकावला गेला प्रेक्षकामध्ये. तो 1 बाउन्स चेंडू सीमा पार विवो चौकार मिळतोय सामन्यामध्ये. 31 धाव संख्या.
तर आमचे स्कोरर अमोलराव तिवारी सांगतायत की आतापर्यंत धावा झाले फलकावर 31 धावा 31, 64 धावा करायचे आहेत. अजूनही 33 धावा म्हणजे सामन्यामध्ये. एकंदरीत 19 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. आणि या पुढचा तो चेंडू पुन्हा एकदा पाय टाकण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र पकडला गेला, रेषेमध्ये पकडला गेला आणि मात्र पंचांचा बोट हवे आकाशाकडे जात आहे आणि म्हणजे नक्कीच फलंदाज बाद झाले. हरेश यांना माघारी परतावं लागेल. एक चांगल्यापैकी खेळी करत असताना मात्र एक सुमधुर असा चेंडू लागला गेला. एक सुमधुर संगीत आपण ऐकणार आहोत इथे आमच्या डीजे मास्टरांकडून. धन्यवाद डीजे. आपण पाहतो एकंदरीत 5 षटकाचा खेळ संपला गेला. अजूनही 3 षटकाचा म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि 18 चेंडूमध्ये आता बरोबर 33 धावा कराव्या लागतील, कारण 31 धावा फलकाला 64 धावांचं टार्गेट होतं. म्हणजे प्रत्येक षटकात आता गती वाढलेली, ती 11च्या गतीने धावा करायच्या आहेत ते प्रत्येक षटकामधून. आणि अशा वेळेस जी गोलंदाजी हाताळली झाली आपण पाहिलं असेल, त्यांच्या कर्णधारांनी जे प्रकारे चेंडूला हाताळलं गेलं प्रत्येक गोलंदाजाला, ते खरोखरच काबिले तारीफ म्हणावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामधून 5 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा, चौथ्या षटकामध्ये 7 धावा आणि आता 5वं षटक हाताळलं गेलं त्यामध्ये 8 धावा. अशा प्रत्येक गोलंदाजी आपली जबाबदारी ओळखून गोलंदाजी केली होती आपल्या वाडा सायकल संघासाठी. आणि त्यामुळे आता अंतिम 3 षटकाचा जो खेळ बाकी राहतो, 18 चेंडूचा खेळ बाकी राहतोय, या 18 चेंडूमध्ये 11च्या गतीने 33 धावा करायचे आहेत. वाडा सारंग संघाला खूपच कठीण असेल असं आव्हान असेल. सारंग चॅम्पियन संघासाठी मात्र हे लक्ष्य क्रिकेटमध्ये कधी चेस करता येऊ शकतील, कारण क्रिकेट फसवा म्हटलं होतं आणि आपला शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल काय होईल हे सांगणं कठीण आहे. तर सुरुवात आता आपण 7व्या षटकाला सुरुवात होताना राजेश सातवी आलेले नवीन फलंदाज आहेत, त्यांना साथ मिळते. अमित सारखा फटकेबाज फलंदाज जो सामन्याचं कधी चित्र बदलवू शकतो. आणि पहिला चेंडू अगदी गोलंदाजच्या डोक्यावर आला, मागे आला, तो पाठीमागे मात्र बघता येतं जे क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करता येतात लॉंग ऑफ रन. आणि तोपर्यंत 1 धावेने सुरुवात झाली. अमित त्यांची खातं उघडताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 32 वर 32, म्हणजे निम्म्या धावा फलकावर लागल्या गेल्या, निम्म्या धावा अजून करायच्या आहेत. तर 17 चेंडू बाकी राहतात सामन्यामध्ये आणि 32 धावांची आवश्यकता. त्यासाठी एका फलंदाजाला नक्कीच पुढाकार घ्यावा लागेल, विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. थोडंसं सामन्याची परिस्थिती पाहता ज्या पद्धतीने चेंडू हाताळले जात आहेत, खरोखरच सुरेश गोलंदाजी आणि राकेश पाटील, मिथुनजी नाईक या संघाचे खऱ्या अर्थाने आयकॉन प्लेअर आहेत आणि ते आपल्या याच खेळाडूंना चांगल्यापैकी हाताळतात सामन्यामधून. तर पुढचा चेंडू याही करावी फटका मानला गेलाय आणि मात्र बंद चेंडू सीमा पार यावेळी कुठल्याच प्रकारची दाद घेतली गेली नाही. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून मात्र चेंडू मागे निघतोय. सर्वांच्या मनामध्ये आमच्या देवाबाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये, आमच्या देवाबाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. एकच बाई आमचा देवाबाई राहिला सर्वांच्या मनामध्ये. तर धन्यवाद डीजे. आणि सचिन या चौकाबरोबर संघाची धाव सगळं जाऊन पोहोचले 36 वर 36. पुढचा लगेच स्लोवर टाकला गेला, लगेचच फसवण्याचा प्रयत्न झालाय. तर ही हुशारी आपण पाहतो, कल्पकता पाहतो या गोलंदाजीची आणि खऱ्या अर्थाने परिस्थिती ज्या पद्धतीने त्याचा हाताळण्याचा प्रयत्न होता. आपण जर विकेटचं पतन पाहिलं तर गांधरे संघाचा इथे सारंग चॅम्पियन संघाचा पहिला फलंदाज 12 धावसंख्ये बाजा, दुसरा गडी बाजाला 13 धावसंख्येवर, तिसरा गडी बाजाला 20 या धावसंख्येवर आणि त्यानंतर 31 या धावसंख्येवर चौथा गडी बाजाला. म्हणजे 4 हे फलंदाज जे बाजारले आहेत संघाची धावसंख्या 36 असताना. तर या षटकामधला पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा थोडा स्लोवा टाकला गेला. फलंदाज थोडेसे पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात मिस करून गेले चेंडूला आणि मात्र यष्टीरक्षक एक जबरदस्त अशी कामगिरी करतात सामन्यातून. यष्टी पाठीमागून पंकज पागदार आहे की ज्या खेळाडूंनी या स्पर्धेत एक वेगवान अर्धशतक ठोकलं होतं. केवळ 16 चेंडूमध्ये 50 धावा ठोकल्या होत्या. अशा प्रकारचा एकमेव हा खेळाडू ठरेल. या स्पर्धेत एकंदरीत 8 अर्धशतकं लागली गेली आणि सांघिक मात्र 7 शतकं लागली गेली असा रेकॉर्ड झाला होता. तर त्यातला हा एक हरवणारी असा यष्टीरक्षक. आणि पुढचा चेंडू 2 पावला खेळताना यावेळीचा चेंडू नक्कीच कव्हर ड्राईव्ह केला गेलाय आणि यावर राजेश थोडीशी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. मात्र नक्कीच त्यांना तंबूमध्ये परतावं लागेल, कारण ज्या पद्धतीने त्यांनी चुकीने धाव घेण्याचा प्रयत्न केला तर थोडंसं लक्ष नव्हतं इथे. आणि अमित जे नॉन स्ट्रायकरला नकार देत होते या खेळूला, मात्र अशा वेळेस थोडंसं कवीना दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे
एक दुर्घटना घडली, फलंदाज धावची रूपाने बाद झाले आणि 5वा गडी संघाचा बाद होताना निम्म्या संघ तंबूमध्ये परतला जातोय तो सारंग चॅम्पियन संघाकडून. आता मात्र नक्कीच थोडीशी मुश्किल संघावर ओढवलेली आणि या मुश्किलमधून आता दूरच्या बाजूने नेण्यासाठी बघूया दुसरा फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. आणि त्या दरम्यान मात्र एक चांगली गोलंदाजी सुद्धा आपण पाहतोय सचिन यांची आपल्या वाडा स्ट्रायकर संघासाठी. एक शानदार प्रदर्शन आणि प्रत्येक जे क्षेत्ररक्षक किंवा गोलंदाज आपल्या संघाला अगदी चांगलं कामगिरी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे आणि त्यामुळेच हे 64 धावांचं जो टार्गेट आपण म्हणतोय जे लक्ष सोपं नाहीये, थोडंसं कठीण नाहीये, अशा प्रयत्नात त्यांना रोखण्याचा प्रयत्न होतो तो सारंग चॅम्पियन संघाला. तर नवीन फलंदाज आहेत मैदानामध्ये. ते रोहित गौरापूर फ्रॉम गौरापूर. तर आता बघूया कशा प्रकारे आम्ही त्यांना साथ देत आहेत, कारण आता साथ महत्वाची आहे इथे, भागीदारीला खरं महत्वाचं झालं सारंग चॅम्पियन संघासाठी. कारण विकेटचं पतन जर होत राहिला तर नक्कीच प्रेशरमध्ये दबावाखाली खेळ आणखी खाल्ला जाणार आहे तो या संघाचा. अशा वेळेस भागीदारी जर केली, आपण स्ट्राईक रोटेट करत राहिला, सतत जर दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच पुढे जाता येईल या सामन्यामधून. आणि सध्या 6व्या षटकामधला अंतिम चेंडू टाकला होतोय. तर सामना करतात इथे ते मात्र अमित आणि हा टॉलेजंग मारण्याचा प्रयत्न यावेळी थोडंसं हवेमध्ये आणि मात्र नक्कीच साईड स्क्रीनच्या बाजूने चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर. उत्तुंग विवो षटकार आणि या षटकाची सांगता गेली षटकाराने. धन्यवाद धन्यवाद. आता मात्र एकंदरीत आपण पाहतोय 6 षटकाचा खेळ संपला गेला, अजूनही 2 षटकाचा वेळ बाकी आहे. धावसंख्या फलकाला लागली 43 धावा. आता मात्र जे शेवटचे 2 षटक बाकी असतील म्हणजे 12 चेंडू बाकी असतील, या 12 चेंडूमध्ये 21 धावा करायच्या आहेत. 21 निडेड रन रिक्वायर्ड रन आणि जस्ट 12 बॉल. तर 12 चेंडू आणि 21 धावा हे कॅल्क्युलेशन आले सामन्यामध्ये सारंग चॅम्पियन संघाला सामना जिंकण्यासाठी. बघूया आता अमित फर्स्ट जे अंतिम चेंडूवर एक षटकार मारून गेले, नक्कीच संघाला दिलासा दिला गेला. 43 धावा झाल्या फलकावर, 64 धावा करायच्या होत्या म्हणजे आता बरोबर 21 धावा पाहिजे त्या उर्वरित 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये. तर बघूया त्यांचा एक हुकमी एक्का आता मैदानामध्ये टाकला जातोय तर राकेश पाटील यांच्या रूपाने, ज्यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे क्रिकेटचा. आणि ही जर लीग स्पर्धा आपण पाहिली तर या खेळाडूने खूपच शानदार प्रदर्शन केलेलं आहे आतापर्यंत. तर नक्कीच त्यांच्याकडे ही क्षमता आहे. आणि बघूया रोहित सारखा जो युवा खेळाडू मैदानामध्ये आता सज्ज झालाय, पहिल्यांदाच खेळतो पहिला चेंडू या सामन्यामधून, तर त्यांच्यावर सुद्धा थोडासा दबाव असेल, पण हा दबाव थोडासा बाजूला ठेवला पाहिजे सारंग संघासाठी आणि एक शानदार प्रदर्शन केलं पाहिजे. तर या षटकामधून सुरुवात होताना पहिला चेंडू राकेश पाटील राईट ऑन आणि पुढचा चेंडू अगदी हवा पुश केला जातो क्षेत्रक्षक मागे त्याचा पाहताना बघायला. या दरम्यान चांगल्यापैकी टेक्निकचा वापर मानला गेला, अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी करताना हवा आपण पुश केला आणि बघितलं क्षेत्रक्षक इथे चेंडूवर येण्यापर्यंत उशीर लागेल, त्याचा फायदा घेताना 2 धावा आणि 2 धावांनी या षटकात सुरुवात होताना धावसंख्या जाऊन पडले 45 वर 45. 11 चेंडू आता 19 धावांची आवश्यकता आहे. अतिशय शानदार प्रदर्शन दोन्ही संघाकडे, जे खरोखरच बुद्धिमत्ता पण होता, टॅलेंटेड प्लेअर म्हटला होता आणि खरोखर चतुरस्थ अशी गोलंदाजी आपण पाहतोय राकेश पाटील यांची की द्रुत ही रणनीती आखतायत सामन्यामधून. आणि या युवा खेळाडूला मात्र नक्कीच त्यांनी ज्या पद्धतीने बाद केला त्यांना कंट्रोल करणं मुश्किल झालं आणि 16 झेल त्याच्या हातामध्ये आला. तर पाहतोय आपण आणखी गडी बाद होताना 6वा फलंदाज बाद झालेला आणि त्या मैदानात आता दीपक भोपी फ्रॉम तिरसे. आणि आता खऱ्या अर्थाने आम्ही त्यांच्यावर जबाबदारी वाढलेली. तर या षटकातून राकेश यांचा 3रा चेंडू आणि मात्र थोडासा आउटस्विंग चेंडू झालेला, अतिशय सुरेख चेंडू हाताळला गेला. लगातार मात्र प्रेशरमध्ये आणतात फलंदाजांना आणि इथे 3 चेंडू संपलेत किंवा 2 धावा दिल्या गेल्यात, एक गडी बाद केला गेला. आता 9 चेंडू मध्ये 19 धावा करायच्यात. लक्षात थोडस कठीण होऊ लागलेला. 9 चेंडू आणि 19 धावा, 10 धावा जास्त आहेत, 10 चेंडू कमी आहेत असं म्हणावं लागेल. पुढचा चेंडू त्याच स्पॉटवर चेंडू लागला होता, लगातार तोच दिशा टाकताना मारणार करला होता आणि राकेश पाटील धूर्त रणनीती आखतायत सामन्यामधून. लगातार मात्र जबरदस्त ही काम गोलंदाजी म्हणायला गेलं. अप्रतिम जेवढी कामगिरीची तारीफ करावी तेवढी थोडी असेल ती या खेळाडूची.
कारण तब्बल 27-28 वर्ष क्रिकेट खेळत आला. सचिन तेंडुलकर यांनी 24 वर्ष क्रिकेट खेळला, त्यापेक्षा जास्त क्रिकेट खेळत आहेत सध्या ते राकेश पाटील. आपल्या वाडी तालुक्यातला हा एक हिरा मी म्हणतो अनेक वेळा. आणि आता 8 चेंडूमध्ये 19 धावा करायचे आहेत सामन्यामध्ये. त्यासाठी मात्र आता यावेळी वाईट चेंडू पडला, बराचसा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये थोडंसं ओघाने चेंडू बाहेर पडतोय आणि दिशा भरकटतोय. अशा वेळेस मात्र पंचांचा वाईटचा शिरत आलेला आणि धावसंख्या 1ने वाढताना जाऊन पोहोचलेली ती 46 वर 46. तर आता 8 चेंडू आणि 18 धावा हे कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये जिंकण्यासाठी 8 चेंडू 18 धावा. अतिशय थोडंसं चांगल्यापैकी वातावरण, थोडंसं ढगाळलेलं वातावरण. आणि दीपक ज्याप्रमाणे थोडीशी त्याची कमजोरी ओळखली या गोलंदाजाने आणि त्याच स्पॉटवर चेंडू पडतायत लगातार. मात्र अशा प्रकारे मात्र थोडंसं नक्कीच दबाव ठेवला जातोय. तर असं वाटतं की इथे थोडंसं काय नक्कीच गडबड होते. ती सारंग संघाची ज्यांनी जो फलंदाज पाठवलाय तर आम्ही थोडंसं त्यांना सल्ला देऊ पाहत आहेत की आपण अशा प्रकारे डॉट चेंडू चालला नाही. 7 चेंडू अजून खेळ बाकी 18च्या धावांची आवश्यकता आहे सामन्यामध्ये सारंग चॅम्पियन संघाला. आणि आता या षटकातला अंतिम चेंडू खूप महत्त्वाचा असेल. तर तो देखील डॉट आणि लगातार मात्र डॉटवर डॉट होताना षटक संपलेला. अशा प्रकारे 7 षटकाचा खेळ संपला गेला. आता केवळ एका षटकाचा खेळ बाकी आहे, 6 चेंडू खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये 18 धावा करणं म्हणजे त्यासाठी 3 षटकार मारावे लागतील. डीजे मास्टर सुमधुर संगीत बघा. त्याचबरोबर फलंदाजी कारण एक स्टार फलंदाज आपल्या तालुक्यामधला म्हटला तर अमित पष्टे, जी सामन्याची स्थिती कशी असू दे ती फटकवून बदलण्याची क्षमता असलेला फलंदाज आहे. आणि दुसऱ्या बाजूने सचिन बाबा ज्यांनी सुद्धा या स्पर्धेत खूपच सुंदर कामगिरी केलेली आहे आणि महत्त्वाचं षटक असल्या कारणाने, कारण त्यांना कल्पना आहे की हा जर सामना इथे आपण जिंकला तर नक्कीच आपण सेमीफायनलसाठी पात्र ठरू शकू. आणि हा दृष्टिकोन ठेवून आता सुरुवात करतात षटकामध्ये. तर बघायचं तर 6 चेंडू आणि 6 चेंडू 18 धावा. तर आम्ही त्यांना नक्कीच कंबर असावी लागेल त्या सामन्यामधून, कारण सर्व लक्ष सारंग संघाचं लागलेलं त्यांच्यावर. आणि षटकात पहिलाच जो स्लोवर चेंडूने सुरुवात होताना थोडा नक्कीच दबाव वाढवला जातोय. आणि पाहता पाहता इथे 1 चेंडू संपला, 5 चेंडू बाकी 18 धावांची आवश्यकता आहे. बघा कंचाड नगरीतला अतिशय एक नावाजलेला हा संघ म्हटला तो वाडा स्ट्रायकर. आता मात्र 5 चेंडू 18 धावा. आणि इथे मात्र गडबड, आणखी एक फलंदाज धुरंदर बाद होत आहेत. अमित पष्टे सुद्धा माघारी परतलेत. आता मात्र सारंग संघ खूपच अडचणीत. चला लगेच फिल्डिंग लावायची. आपला विजय जुल्लोष आणि विजय मास्तर डीजे मास्तर सुमधुर संगीत. जरा चांगलं कोळी गीत ऐका, आता दुपारचा वेळ आहे कारण आपल्याकडे आता काही बोलू नका. आता किती चेंडू किती धावा फक्त एवढा बोलायचा होता, बाकी काही बोलू नका. कारण या शेवट क्षणीत ना ज्यांनी या केला त्यांनी त्या केला तर सांगून फायदा नसते काय, बरोबर ना. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर अमित बाद झाले. आता नवीन फलंदाज येतात मैदानामध्ये योगेश पाटील. तर आता लक्ष जे असेल सामन्यामध्ये, कारण जसं जशी चेंडू डॉट होत चालले तसा दबाव वाढतोय संघावर. आणि आता 4 चेंडूमध्ये 18 धावा करायचे आहेत सामन्यामध्ये. तर सचिन मात्र भेदक मारा करतात सामन्यामधून. आणि बघूया योगेश सारखा एक धुरंदर फलंदाज, एक तगडा फलंदाज मैदानामध्ये विस्फोटक फलंदाज कशी सुरुवात देतोय या 4 चेंडूवर. आणि थोडासा यावेळीचा चेंडू लेग स्टिकवर पडतो असं पाहून पंच मात्र इशारा देतात वाईड चुपान आहे. तर 1 धाव वाढते संघासाठी आणि धावसंख्या संपवली 47 वर. आता मात्र आपण पाहतोय की अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि 17 धावांची आवश्यकता आहे. तर यावेळीचा 5 पांडल्या चेंडू बघा 2 षटकामध्ये मारण्याचा प्रयत्न आणि राकेश पाडीला जी भिंत उभी आहे मैदानामध्ये फिल्डिंग करण्यासाठी आणि डायरेक्ट हिट झालेली दुसऱ्या धावायचा विचार होत असताना तर दीपक गोपी बाद. आणि पाहता पाहता आणखी गडी मात्र पतन होत आहे सामन्यामधून. तर सारंग चॅम्पियन संघ त्यांना स्थिराव अजिबात दिलं नाही आणि हेच वैशिष्ट्य ठरलं या सामन्यामधून वाडा स्ट्रायकर संघाचं की प्रत्येक वेळेस त्यांनी जेव्हा विकेटची संधी मिळाली त्याचा फायदा उचलताना विकेट घेतली आणि तिथेच इथे गडबड होत राहिली सारंग संघाची. तर आता मात्र प्रेशरमध्ये पूर्णपणे प्रेशरमध्ये असेल तो सामना, कारण 8वा फलंदाजी ते बाद झाला संघाचा. आणि 8 गाडी बाद होताना फलकावर धावसंख्या लागलेली किंवा 48 धावा 64 धावा करायचे होते सामन्यामधून. तर अजूनही 3 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आता नक्कीच 2 षटकार आणि 1 चौकार मारायला लागेल तरच हे लक्ष गाठता येईल. आणि थोडंसं का होईना थोडीशी
ही परिस्थिती नाजूक झालेली संघाची सारंग चॅम्पियन संघासाठी, कारण अमित सारखा धडाकेबाद फलंदाज बाद झाला, निखिल बाद झाले आणि विवेक बाद झाले, हरीश बाद झाले, हे टॉपरचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र या संघाकडून या खेळाडूकडून अपेक्षा त्यांचा संघ ठेवतोय 3 चेंडूमध्ये 16 धावा करायच्या सामन्यामध्ये. सामन्यातले 3 चेंडू बाकी आहेत, 3 चेंडूमध्ये 16 धावा हे लक्ष असेल सामना टार्गेट करण्यासाठी सारंग चॅम्पियन संघाला. तर बघूया लाखो करोड प्रेक्षक वर्ग पाहतात युट्यूबच्या माध्यमातून. आणि झालं नाही बाद, कारण चांगल्यापैकी झेल पकडायला लागला एसटी पटेवागन. आणखी एक गळ्याचं पतन होता येईल, 9 गडी बाद झालं संघाचा. आणि पंकज पागदारे पुन्हा एकदा एसटी अक्षर जबरदस्त कामगिरी करताना. आता मात्र वाडा चॅम्पियन संघ अगदी हार की कगार मी असं म्हणायला लागेल, कारण आता लक्ष खूपच कठीण झालेला. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत, 2 चेंडू मध्ये करायचे त्या 16 धावा करायच्या आहेत. कठीण झालेलं लक्ष आता मात्र. आणि अशा 20 संघाला मात्र तारणं मुश्किल झालेला. आणि वाडा स्ट्रायकर संघाने या सामन्यावर पूर्णपणे आपला कब्जा मिळवला, सिकंदोबस्त केला आहे. आणि अशा 20 बघूया प्रतिकार मात्र पुढच्या 2 चेंडूचा जातो फक्त सामन्यामधून. तर भूपेश पाटील येतात मैदानामध्ये, जो शेवटचा फलंदाज म्हणून आपण मैदानात पाहतो त्यांना. शेवटचे 2 चेंडू आणि 16 धावा. तर सारंग संघ जो काल ज्या हृदयावरती खेळतोय, आज ही लढाऊ त्यांची दिसली नाही या सामन्यामधून. आणि यावर चांगला फटका तर मारला गेला, परंतु या फटक्याचा उपयोग होतो फक्त 1 धाव वाढताना. आणि आता मात्र 15 धावा, अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे या सामन्यातला. शेवटचा चेंडू सामना संपण्यासाठी केवळ 1 चेंडू टाकायचा सामन्यातून. तर 15 धावा करायच्या आहेत. आणि हा एक चांगला फटका मारला गेला, परंतु राकेश पाटील मात्र या चेंडू थांबवण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमा पार. मात्र अंतिम चेंडूवर चौकार मारला गेला, त्याचा उपयोग काही होणार नाही. जेव्हा आपण इथे सामना संपण्याची वेळ आली अशा वेळेस चौकार मारला गेला. आणि एक शानदार विजय मिळवला तो या वाडा स्ट्रायकर संघाने. धन्यवाद डिझाइन मास्टर. या ठिकाणी जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन पुन्हा एकदा. आणि विजय संघाचं, वाडा स्ट्रायकर संघाचं खूप सारं अभिनंदन. पराजित झालेल्या संघाचं खूप सारे कौतुक. यानंतरचा एक होणारा प्रेक्षणीय सामना मुंबई गर्ल्स वर्सेस पालघर गर्ल्स. एक स्त्री शक्तीचा सामना बघायला मिळणार आहे. निश्चितच सूरज पाटील समालोचन कक्षाकडे यायचंय, कुठे असाल?